Praise the Lord. Yes, देवाला धन्यवाद. it's a great time वेळ अतिशय सुंदर आहे. to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहणं एक सुंदरच गोष्ट असते. And it is much greater joy to hear His word. आणि देवाचं वचन ऐकणं या इतपत मोठा आनंद नाही. Because कारण God's word is a substance and a blessing to each one of us. देवाचा शब्द आपल्या सगळ्यांसाठी एक मोठी बाब आणि आपल्या सगळ्यांसाठी एक जीवन आहे. God always speaks. देव नेहमी बोलतो. His people have to listen. त्याच्या लोकांनी ऐकायला हवं. Amen. Because there lies their blessings. कारण तिथेच त्याच्या लोकांचे आशीर्वाद असतात. So we will continue from where we stopped last week. तर गेल्या आठवड्यामध्ये जिथे आपण सोडलो होतं तिथून पुढे सुरुवात करूया. But I have given a different heading to it. परंतु आज एक वेगळं शीर्षक मी त्याला दिलंय. The cure for loneliness. एकटेपणाचा उपाय असं मी शीर्षक केलंय आता. We'll open our Bibles to 1 Samuel 12:22. 1 शमूएल 12:22 कडे आपलं पवित्र शास्त्र सगळ्यांनी उघडा. 1 शमूएल 12:22. For the sake of his great name, the Lord will not reject his people, because the Lord was pleased to make you his own. 1 शमूएल 12वा अध्याय आणि त्यातलं 22वं वचन. कारण तुम्हाला आपले लोक करणे हे यहोवाला बरे वाटले, यामुळे यहोवा आपल्या मोठ्या नावाकरता आपले लोक टाकून देणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. The world may leave you. जग तुम्हाला कदाचित सोडेल. The world may forsake you. कदाचित जग तुम्हाला टाकेल. Today they will take you close, tomorrow they will just discard you. म्हणजे जगाचं काही सांगत नाही ना. जगातली माणसं आज कदाचित आपल्याला जवळ घेतील, कुरवाळतील, उद्या कदाचित आपल्याला फेकूनही But देतील. God's love is constant. पण देवाचं प्रेम हे सातत्याचं प्रेम असतं, ते बदलत नसतं. He is the same yesterday, today and forever. काल आज आणि युगानुयुग देव सारखाच आहे असं त्याचं वचन आहे. Amen. आमेन. Time and again, परत आणि परत throughout the Old Testament, संपूर्ण जुन्या करारामध्ये we find आपल्याला कळतं that the Lord is reaching out to his people. की प्रभू परमेश्वर त्याच्या लोकांपर्यंत पोहोचत आहे. Right from the days of Adam, म्हणजे अगदी आदामाच्या दिवसापासून ते आस्तागायत, even after they sinned, अगदी त्यांच्याकडून पाप झाल्यानंतर सुद्धा God reached out to Adam and Eve. देव मात्र आदाम हवेपर्यंत पोहोचला. Because God knows कारण देवाला ठाऊक आहे how much man needs God. माणसाला देवाची किती गरज आहे हे देवाला माहित आहे. Even before sin, पापा अगोदर सुद्धा God reached out to them. देव त्यांच्यापर्यंत पोहोचलेलाच होता. After they sinned, त्यांनी पाप केल्यानंतर God still reached out to them. देव तरी त्यांच्यापर्यंत पोहोचलेला होता. Because God knows कारण देवाला ठाऊक आहे without him, देवाशिवाय every person, प्रत्येक व्यक्ती, though surrounded by thousands, जरी त्याच्या अवतीभोवती हजारो लोक असले will feel lonely. तरी त्याला एकटं वाटणार. Amen. Amen. So without God, तर your देवाशिवाय loneliness will never leave you. देवाशिवाय तुमचा एकटेपणा तुम्हाला कधी सोडणार. देयर इज लिटिल एको इन द माइक. कट इट ऑफ. देवाशिवाय तुमचा एकटेपणा तुम्हाला कधी सोडणार नाही. Praise God. देवाला And धन्यवाद. he says, for the sake of his great name, तर तो म्हटला की त्याच्या नावाच्या महिमे करता, त्याचं नाव जे थोर आहे त्या नावा करता he will not reject his people. तो त्याच्या लोकांना नाकारणार नाही. Amen. Amen. And God desires companionship. आणि देवाला संगत हवी आहे. God desires fellowship. देवाला सहभागिता हवी आहे. God desires that we need to have communion with him. देवाची इच्छा आहे की आपण देवाशी बोललं पाहिजे. Amen. Amen. He wants to be your friend. म्हणजे देवाला तुमचा मित्र बनायचा आहे. Not that he is in need. म्हणजे असं काही नाही की देवाला मित्रांची गरज आहे म्हणून देव तुम्हाला पाया पडून म्हणतोय की माझा मित्र बन. But असं नाही. we are in need of him. आपल्याला गरज आहे देवाची. And we can count the closeness of our Lord. आणि आपण आपल्या प्रभूची जवळीकता मोजू शकतो. Even- त्याच्यावरती आपण अवलंबून राहू शकतो. Even when everyone abandons us. म्हणजे सगळे सुद्धा जरी आपल्याला कधी सोडून गेले तरी सुद्धा He is आपण still त्या with us. देवावरती अवलंबून राहू शकतो. तो आपल्याला कधी सोडणार नाही. तो तरी आपल्या सोबत राहील. We see in the life of Jesus, आपल्याला येशूंच्या जीवनात दिसतं. the very night when he was betrayed ज्या रात्री येशूंना नाकारण्यात आलं, and arrested and put on trial, अटक झाली, येशूंची चौकशी सुरू झाली that trial which led to crucifixion. आणि ज्या चौकशीतून शेवटी येशू वधस्तंभावर खेळायला गेले, That night he told his disciples, त्याच रात्री येशू आपल्या शिष्यांना म्हणाले,
A time is coming, की एक वेळ येणार आहे and in fact it has come right now, आणि उलट पक्षी ती वेळ आताच आलेली आहे when you will all be scattered away from me. जेव्हा तुम्ही सगळे मला सोडून निघून जाणार आहात. Each one will go to his house, प्रत्येक जण आपापल्या घरीच जाणार आहे and you will all leave me alone. आणि तुम्ही सगळे जण मला एकटं सोडून जाणार आहात. ती वेळ आलेली आहे. The very famous verse in John 16:30 or 32. योहान 16वा अध्याय 30 किंवा 32वा वचन असं सांगतं. And yet he says, आणि तरीही प्रभू म्हणतो I am not alone, मी एकटा नाही, because कारण my Father is with me. माझा बाप माझ्या सोबत आहे. The best solution and cure for your loneliness is God. तुमच्या एकटेपणाचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे देव. That's why when Jesus came down on this earth, आणि म्हणून ना जेव्हा येशू ख्रिस्त या जगात आले he was called Emmanuel. त्यांना इमॅन्युएल हे नाव दिलं. That means म्हणजे God with us. देव आम्हा संगती. God with us. देव आम्हा संगती इमॅन्युएलचा अर्थ आहे. And Jesus knew आणि येशूंना माहित होतं what it was to be comforted even in the face of abandonment. की आपल्याला नाकारण्यात येतं त्यावेळेला सुद्धा ते सांत्वन मिळवणं म्हणजे काय. And that's why म्हणून whenever you feel जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं that little bit of loneliness in you, थोडंफार तुम्हाला जर एकटं एकटं वाटायला लागलं the first thing for you to do is तर पहिली गोष्ट तुम्हा लोकांनी करायला पाहिजे ती म्हणजे turn your focus away from the world. लक्ष जगावरून काढा, Turn your focus to God. लक्ष देवाकडे लावा. Amen. आमेन. Because कारण that is your cure for loneliness. तोच उपाय आहे. तुम्हाला एकटं वाटत असेल तर त्या एकटेपणाचा एकच उपाय आहे, सगळीकडनं कधीतरी लक्ष काढ आणि फक्त देवावर लक्ष ठेव. Amen. कधीतरी देव देव करायलाच लागणार आहे. आतापासून करायचं. People say, लोक म्हणतात oh, this one left me, अरे हा मला सोडून गेला, that one left me. अरे ही मला सोडून गेली, What have I now? आता माझ्याकडे कोण राहिलं, काय राहिलं, हेही गेले तेही गेले, ती You पण have गेली. God with you. अरे कोण राहिलं, काय राहिलं, एवढा मोठा देव तुझ्या पाठीशी आहे ना. God himself is with you. देव स्वतः तुझ्या पाठीशी आहे. He said, I will never leave you, I will never forsake देव you. म्हटलेला मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. He says that he is dwelling in you. देव म्हणालाय मी तुझ्या आत राहत आहे. When you have received Jesus in your heart, जेव्हा येशूंना तुमच्या हृदयात तुम्ही स्वीकारता, your body has become the temple of God. माहित आहे ना तुम्हाला, तुमचं शरीर देवाचं मंदिर झालंय And he is connected to you. आणि देव तुमच्या संपर्कात डायरेक्टली आलाय. Not for some time, but for eternity. आणि हा मुक्काम देवाचा थोड्या वेळासाठी नाहीये, अनंत काळासाठी, ज्या काळाला अंत नाही. Because God knows कारण देवाला ठाऊक आहे you need him for eternity. तुम्हाला अनंत काळासाठी देव लागणारच आहे. We cannot live without God. आपण देवाशिवाय जगू शकत नाही, प्रयत्नही करू नका. Just as a branch is attached to the vine, जसे एखादी फांदी झाडाला, द्राक्ष वेलाला जडलेली असते, we are also attached to Jesus तसं आपण Christ. येशूंना जडलेले आहोत. ते तसंच राहू दे, ते कापायला जाऊ नका. Amen. Amen. That sap has to flow through the vine into me. कारण की त्या द्राक्ष वेलातनं, त्या झाडातनं ते सगळं सत्व माझ्यामध्ये व्हायला हवं The ना. love of Christ has to flow from the vine into me. आणि ख्रिस्ताचं प्रेम त्या द्राक्ष वेलातून माझ्यामध्ये व्हायला हवं. His love, त्याचं प्रेम, that agape love, ते अगापे प्रेम, if I have to sense it, जर मला ते प्रेम जाणवून घ्यायचं I असेल have to be attached to the vine. तर मला त्या द्राक्ष वेलाशी संबंध ठेवावा Then लागेल. his love will flow in me. त्यानंतर मग त्याचं प्रेम माझ्यात वाहील And then I will be conscious of his love. आणि त्यानंतर त्याच्या प्रेमाची मला जाणीव राहील सारखी. And through me that love flows to the world. आणि मग माझ्याद्वारे ते प्रेम या जगात वाहील. He abides in us. देव आपल्यात राहतो, We abide in him. आपण देवात राहतो, We are one with Christ. आपण ख्रिस्तासोबत एक आहोत. And we share with him the most intimate relationship that ever existed on this earth. आणि येशू ख्रिस्तांसोबत ना आपलं या जगामध्ये कुणाशीही एवढं घनिष्ठ आणि जवळचं नातं नसणार आहे, तेवढं आज आपलं येशूंशी जवळचं नातं झालेलं आहे. Praise God. की आता कोणीही नसलं तरी चालतं, पण मला येशू लागतात. Who can separate me from the love of Christ? तर या ख्रिस्ताच्या प्रेमापासून मला कोण वेगळं करू शकणार आहे? Nor heights, nor depths, nor angels, nor principalities. उंची नाही, खोली Nothing. नाही.
उंची नाही, खोली नाही, सत्ता नाही, अधिकार नाही, देवदूत नाही, कोणी नाही. An eternal connection. एक अनंत काळचं नातं A बांधलं spiritual गेलंय. connection. एक आध्यात्मिक नातं बांधलंय. Jesus said, येशू बोलले, the Father is seeking for such one who will worship Him in spirit and truth. देवबाप अशाच लोकांच्या शोधात आहे की जी लोक देवाची आराधना खरेपणात आणि आत्म्यात करतील. Amen. Amen. And the depth of that intimacy also lies in our hands. आणि त्या जवळीकतेची गहनता म्हणजे त्या जवळीकतेची खोली आपल्या हातात आहे You ना. have to draw yourself to Him. तू पण स्वतःला देवाच्या जवळ आणायला And then पाहिजे He ना. will draw Himself to you. म्हणजे मग देव स्वतः तुझ्या जवळ पण येईल ना. How much do you desire intimacy with God? तुला किती इच्छा आहे की देव तुझ्या किती जवळ तुला हवाय. That much you will feel that you are full and you don't need anybody. तेवढं मग तुला जाणवायला लागेल की मी भरून गेलो आता देवाच्या सहवासाने, मला कुणाचीही गरज नाही. How much do you feel that His presence is felt in you? देवाचा सहवास तुला किती वाढत्या प्रमाणामध्ये स्वतःत हवाय सांग मला. How willing are you किती इच्छा आहे तुझी की देव तुला किती प्रमाणात हवाय. that He should reveal Himself to you? किती टक्के देव हवाय तुला की देवाने तुला प्रगट व्हावं. See, it all depends. सगळं हे अवलंबून आहे. See, the more intimate we are with God, जेवढं आपण देवाशी जवळचं नातं बांधू, you will never feel isolated ever in your life कधीही आयुष्यात तुम्हाला असं एकटं वाटणार. because He is always there. कारण देव नेहमी आपल्या सोबत असणार आहे. Where you are, there He is. जिथे तू आहे तिथं देव आहे. Where you go, He goes. जिथे तू जातो तिथं देव जाणार Where आहे. you sit, He sits. हम दोनों अलग नहीं है, अभी हम दोनों एक साथ हैं. मैं उठता है वो उठता है, मैं बैठता है वो बैठता है. He is desiring to move more closer to you. त्याची इच्छा आहे की तुझ्या अजून जवळ यायचं आहे त्याला. हालेलुया. Why does man feel lonely? का माणसाला एकटं वाटतं मला Because he सांगा? has lost upon God. कारण माणसानं देवालाच कुठेतरी सोडून दिलेलं आहे, काहीतरी जुनं आणि पुरातन समजून. Look at the worldly people. जगिक लोकांकडे बघा ना. Every moment they feel lonely. प्रत्येक क्षणाला त्या जगातल्या लोकांना एकटं वाटतं. आय एम लोनली, आय एम लोनली, आय एम फिलिंग लोनली. Yes. दमल्याचं Most फिलिंग. of them feel very lonely जास्तीत जास्त लोकांना या जगामध्ये एकटं वाटतं. Why? फिलिंग लोनली का? because he has lost God. कारण देव कुठेतरी राहून गेला त्यांच्याकडनं. Where did he lose God? कुठं बरं देव त्यांच्याकडनं कुठेतरी राहून गेला. Man lost God in paradise. मनुष्याने सुखलोकातच देवाला हरवून टाकलं. Man lost God in the Garden of Eden. मनुष्याने एदेनेच्या मागेतच देवाची साथ सोडली आणि देव गेला राहून. And so every man longs to go back to the Garden of Eden. आता प्रत्येक माणसाला एदेनेच्या बागेत परत जायची तीव्र इच्छा होते. He longs for the tree of life. माणसाला जीवनी झाडाची एक तळमळ लागून राहते. He may not know it, त्याला कळणार नाही, but the longing is for the tree of life. पण ती तळमळ त्या जगिक माणसामध्ये जीवनी झाडाची आहे. Man is fed up with the tree of good and आज evil. मनुष्य चांगल्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाला कंटाळलाय. Today, आज if I ask you as a believer, जर मी तुम्हा लोकांना एक बिलीव्हर या नात्याने विचारलं, which tree would you like? कुठलं झाड तुला आवडेल? A tree of good and evil or the tree of life? चांगल्या आणि वाईटाचं झाड का जीवनाचं झाड? Tree of life. तुम्ही म्हणणार ना जीवनी झाड पाहिजे बाबा मला. You want tree of life, तुम्हाला जीवनी झाड पाहिजे ना. but the world does not know it. पण जगाला माहितच नाही But we हे. know it. आपल्याला कळलंय. If I ever go back to the Garden of Eden, I want to partake of the tree of life. एदेनेच्या बागेत जर मी परत कधी गेलो तर मला जीवनी झाडाचंच फळ खायचंय हे आज मला कळलेलं आहे येशू माझ्या जीवनात आल्यावर. Tree of knowledge and good and evil have become alien to me. बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड आज माझ्यासाठी अपरिचित अनोळखी झालंय. Today, आज- man has no home to return back. मनुष्याला घरी परत येण्यासारखं घरच राहिलेलं नाहीये. His soul has no place to return back. आज माणसाच्या जीवाला घरी परत येण्यासारखं घर राहिलेलं नाहीये. He is a wanderer. मनुष्य आज भटका आहे. He is wandering outside the Garden of Eden. आज मनुष्य एदेनेच्या बागेबाहेर भटकतोय की भूले और भटके थे हम जाए तो जाएगा. The cherubims are not allowing them to enter in. आणि ते करुबीम तिथे उभे आहेत, ते त्यांना आतमध्ये येऊ पण देत नाही. Unless you accept Jesus Christ, they will not allow you to enter the Garden of आणि Eden. जोपर्यंत तुम्ही येशूंना स्वीकारत नाही तोपर्यंत एदेनेच्या बागेमध्ये आपल्याला प्रवेश मिळणारच नाही. See the modern man. आज तुम्ही आधुनिक म्हणजे मॉडर्न माणूस बघा. He doesn't know who he is. आजच्या मॉडर्न माणसाला ना माहितीये ना झेड, काही पत्ता नाही मी कोण आहे आणि मी काय आहे. That's why many people talk philosophically. मग अनेक लोक आज विचारवंतांसारखे विचार मांडतात. I'm searching for myself. मी स्वतःला शोधत आहे म्हणे.
I'm seeking for myself. I want to know who I am. मी स्वतःला शोधत आहे, माझा शोध सुरू आहे, मी कोण आहे. See, it's like an orphan who doesn't know who he is. म्हणजे एखाद्या अनाथ बालकाला जे माहित नसतं ना मी कोण आहे, तसा जगातल्या माणसांचा शोध चाललाय, मी कोण आहे, मी कोण आहे. The modern man doesn't really know who he आज himself मॉडर्न is. माणसाला, आधुनिक माणसाला माहितीच नाहीये की तो कोण आहे. See, we laugh at such statements. आपल्याला We अशी laugh at such statements अशा when, विधांना ऐकून आपण हसतो. that I am trying to find myself. अशी विधानं आपल्या कानावर आली की आपण हसतो. समजा हे विधान आपल्या कानावर कधी कोणाकडनं आलं की मी स्वतःला शोधायचा प्रयत्न करत आहे, तर आपण हसायला लागतो. Because कारण we know who we are. आमचा तो विषय संपलेला आहे का, आम्हाला कळलं आम्ही कोण आहे. We are not going to the mountain to know who we are. आम्ही काय डोंगर माथ्यावर वगैरे जात नाहीये संन्यास घेऊन ओळखायला की आम्ही कोण आहे आणि कुठचे. आम्हाला कळलं We आम्ही know who कोण. we are. आम्हाला कळलेलं आहे हम तो खुदा के बेटे हैं, सब कुछ हमारा है. Man does not know who he is. पण आज मनुष्याला माहितीच नाही ना मनुष्य कोण आहे. He can't find God मनुष्याला देव सापडे ना, because he cannot find himself. कारण मनुष्याला तो स्वतः सापडे ना. You cannot find God unless you find yourself. जोवर तुला तू सापडत नाहीस तोवर तुला देव सापडणार And नाहीये. unless you don't reject the image of God in you, आणि जोवर तू स्वतःतली देवाची प्रतिमा नाकारत नाही, how will you know God? तसं तुला And how will you know yourself? मग कसं तुला देव कळणार आहे आणि कसं तू स्वतःला सुद्धा जाणणार आहेस की मी कोण आहे आणि देव कोण आहे. People have rejected the image of God they are made of. कसं आहे, देवाची प्रतिमाच लोकांनी आज स्वतःतनं नाकारलेली आहे, ज्या प्रतिमेत लोक निर्माण झाले. And that's why they call themselves an accident. म्हणून लोक काय म्हणतात, अपघाताने आम्ही जन्माला आलो. Some call themselves like a machine. काही लोक स्वतःला मशीनच मानतात की See? जन्मच नोकरी धंदा करून खायला घेतला होता बस. But they don't know. पण त्यांना माहित, They are made in the image and likeness of God. अरे राजा तू दिसायला देवासारखा आणि देवाच्या आवडीत बनलाय. The moment you know this truth, ज्या क्षणाला तुम्हाला हे सत्य कळेल ना, loneliness will never pass through your mind. एकटेपणा तुमच्या मनात कधी येणार नाही आणि एकटं वाटणारच नाही. Why? का? Because you are made in the image of God. कारण तुम्ही देवाच्या प्रतिमेत बनलाय. येशू माझा जीवन साथी आहे. Amen. Amen. And so man has lost his pleasure. तर मनुष्यातलं सगळं सौख्य गेलेलं So आहे. he buries his profound sense of loneliness in accumulating all the technologies, all the things that the world has to offer. आणि मग मनुष्य काय करतो, अलीकडचा अर्थात आधुनिक आणि मॉडर्न मनुष्य काय करतो, हा एकटेपणा घालवायला सध्याला हे काही जगामध्ये आलेलं आहे, तंत्रज्ञान आलेलं आहे, टेक्नॉलॉजी आलेली आहे, कम्प्युटर्स आलेले आहेत, फोन आलेले आहे, ते घेऊन बसायचं आणि त्यातनं शोधायचा प्रयत्न करायचा. Filling himself with all the things of the world. एकटेपणा घालवायचा प्रयत्न करायचा, संपूर्ण जगातलं सगळं स्वतःमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. But these things, पण या गोष्टी, the natural things, नैसर्गिक गोष्टी, cannot fill the vacuum in the spirit. तुझ्या आत्म्यात देवासाठी असलेली पोकळी, या गोष्टी भरू शकत नाही. भले तू 24 घंटे फोन लेके बैठ. The whole world also, if it somehow fits in your soul, yet you will feel lonely and you will feel thirsty and आणि hungry. कसं बसं करून अख्खं जग जरी तू तुझ्या जीवात आणून असं रेटून बसवलं ना, तरी तुला एकटं वाटणारच आहे. Unless man agrees जोवर मनुष्य सहमत करत that नाही he is made in the image and likeness of की God, मी दिसायला देवासारखा आणि देवाच्या आवडीत निर्माण झालोय, he will never have peace. तोपर्यंत मनुष्याला शांती मिळणार नाहीये. Amen. Amen. Loneliness is found everywhere. आज एकटे पण सगळीकडे सापडतं. There is loneliness when one is divorced. एखाद्या माणसाचा घटस्फोट झाला तर तिथेही एकटेपण आहे. There is loneliness when there is a separation in the husband and wife. नवरा बायको मध्ये विभक्तपणा आला की तिथेही एकटेपण आहे. You may stay in the same house, कदाचित तुम्ही एका घरात राहत असाल, but yet तरी your minds are separated. मन ऑलरेडी वेगळी झालेली आहेत. They are not divorced in the paper wise, but they are divorced in their mind. कागदोपत्री अजून घटस्फोट झालेला नाहीये, पण मनांमध्ये ऑलरेडी घटस्फोट झालेला आहे. Very sad thing दुःखाची बाब आहे. when divorce takes place. जेव्हा घटस्फोट घडतो ना, ते दुःख आहे. Yes, you may be happy that there is no more conflict now आणि अर्थातच तुम्ही कदाचित आनंदी असाल की आता आमच्यात एवढं वाजत नाही, एवढा वाद because होत we are नाही. divorced. आता एवढा वाद होत नाही कारण आमचा घटस्फोट झाला. See, so there is that little bit of peace that there is no more conflict with that person. तर ती थोडीशी शांती येते की आता काय आमचा नवरा बायको मध्ये वाद होत नाही, कारण की आम्ही नवरा बायको राहिलोच नाही, आम्ही घटस्फोट घेतलाय. But yet तरी you start spiraling down into a state of extreme loneliness. तुम्ही एका अशा अवस्थेमध्ये खाली 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 घसरत जाता की जिथे तुम्ही अगदी एकटे पडलेले असता. Yes.
You may tell your friends, तुम्ही तुमच्या मित्रांना सांगायला काहीही सांगाल, oh, now no more fights. नाही नाही आता भांडणं बिंडण I'm काय नाही. happy. मी एकदम आनंदी आहे. But deep inside, पण आतमध्ये जर खडून पाहिलं ना, you are made for companionship. तर तू साथीसाठी संगतीसाठी बनलेला आहेस. Try to understand this. समजून घ्यायचा प्रयत्न बसल्या जागी लक्षपूर्वक ऐकून सगळ्यांनी करा. Even that great scientist Einstein, आईन्स्टाईन सगळ्यात मोठे शास्त्रज्ञ, he said, तेही म्हणाले, I find it strange to be so universally known, मला विचित्र वाटतं की मी जगामध्ये इतका परिचित आहे, and yet I am so perpetually lonely. तरी सुद्धा मी एकटा आहे. ते म्हणतात मला हे विचित्र वाटतं की अख्ख्या जगाला माझी एवढी ओळख आहे, पण मी फार एकटा आहे. Can you imagine this? कल्पना करा या गोष्टीची. A world famous personality जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आईन्स्टाईन, who commanded the attention of presidents and generals. राष्ट्रपती आणि मोठे मोठे सत्ताधारी त्यांचं लक्ष वेधून घ्यायचे. Say, all researchers used to be after him. सगळे शोधक त्यांच्या मागे असायचे. Millionaires used to sit with him. अब्जोपती त्यांच्या संगतीत बसायचे. Yet, तरी he struggled with the basic expectation of fellowship. एक मूळतः जी आशा असते ना की मला सहभागिता, कोणाची तरी साथ आणि संगत पाहिजे, ती सदोदित त्यांच्या मनात राहिली. Lonely. की मी एकटा आहे. काय तर म्हणे अख्ख्या जगाला मी परिचित आहे. After the world was at his fingertips, आणि जग असं बोटांवर होतं, त्यांच्या बोटांवर. he अख्खं still जग, felt deep loneliness. तरी त्यांना फार एकटं वाटायचं, भयंकर एकटं वाटायचं. Nobody knew it. कोणाला माहित नव्हतं हे. World famous fellow. जगप्रसिद्ध व्यक्ती, With whom will he share this truth? पण कुणाला सांगणार हे सत्य तो माणूस की मी फार एकटा आहे. He said, I feel utterly ते lonely. म्हणतात मला भयंकर एकटं वाटतं. He fought with the separation he had with his spouse आणि आपल्या जीवन साथीदारासोबत त्यांनी जो विभक्तपणा स्वीकारलेला होता, वेगळे झाले होते ते. because of infidelity. कारण की हे जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये झालं असेल, अप्रामाणिकता झाली असेल, त्यापायी त्यांनी विभक्तपणा घेतला होता. And he had divorced in his lifetime. म्हणजे घटस्फोट झाला होता त्यांचा. And his final years on this earth, आणि या पृथ्वीवरती त्यांची, आईन्स्टाईनची शेवटची जी काही वर्ष होती, it is said it was pure hell. असं लिहिलंय की नरक होतं, नरक त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्याची शेवटची काही वर्ष. What you see people out there, तुम्ही लोकांना बाहेरून जे बघता ना, that is not the whole truth. ते पूर्ण सत्य नाही. The दिसतं smile तसं you नसतं. see, it's not the whole truth. जे हास्य तुम्ही लोकांवरती बघता ते संपूर्ण सत्य नाहीये. The joy that you see, it's not the whole truth. जो आनंद लोक तुम्हाला दाखवतात ते संपूर्ण सत्य नाही. दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. Deep inside, they are आत. shallowness. ते उथळ आहेत, ते एकटे आहेत. They may not confess it. ते बोलणार नाही. झाकली मूठ लाखाची, कुणाला कशाला काय सांगायचं. That's why, म्हणून if you don't have God on your side, माझं म्हणणं तुम्हा लोकांना एकच आहे, जर देव तुमच्या नजरेत नसेल आणि बाजूने you are नसेल, the most poorest person on this earth. या जगातला सगळ्यात भिकारी आणि कंगाल माणूस तूच. Though you may have all the riches of the world, जरी सगळी धनसंपत्ती तुझ्याकडे असली तरी स्वामी तिन्ही जगाचा, मी म्हणते येशू विना भिकारी. you will feel very, very lonely. एकटं वाटेल ना, खूप खूप एकटं You वाटेल. may be surrounded with thousands. अवतीभोवती हजारो माणसं असतील पण तुला एकटं वाटेल. You may have fan following in thousands. आणि वेडे झालेले फॅन पण हजारो तुझ्या मागे असतील. You will get thousands of comments on the Facebook. हजारो न फेसबुकवर, इन्स्टावर तुला कदाचित कमेंट्स येतील, But yet, तरी you will feel lonely. तुला एकटं वाटेल. Amen. आमेन. And so this man entered depression. महामनुष्य शेवटी नैराश्यात गेला. And it is written, आणि असं लिहिलंय त्यांच्याविषयी, Einstein died with only the hospital nurse at his side. आईन्स्टाईन मृत्यू पावले आणि त्या क्षणाला फक्त हॉस्पिटलची नर्स त्यांच्या शेजारी होती. Only आणि one कोणी नाही. nurse. हॉस्पिटलची एक नर्स फक्त शेजारी होती. बाकी या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या मृत्यूच्या वेळेला एक माणूस म्हणून घरचा का बाहेरचा जवळ नव्हता. But when David died, he was surrounded by people. पण दावीद जेव्हा मेला, अवतीभोवती लोकांचे घोळके होते त्याच्या. Jacob died, he was surrounded by याकोब people. जेव्हा मेला, अवतीभोवती माणसंच माणसं. वा 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 वा. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? हा फरक आहे. Say, Oh. isn't marriage a loneliness problem solver? मला तुम्ही सांगा, विवाह झाल्यानंतर विवाहातून आपल्याला एकटेपणाचा उपाय मिळतो ना, कारण आपण आता एकट्याचे दुकटे झालोय, आपला विवाह झालाय. I mean, why do people get married? लोक विवाह का लग्न का करतात? Because they don't want to be lonely त्यांना anymore. एकटं राहायचं नाही आता. दे डोंट वांट टू बी लोनली एनीमोर. दॅट्स व्हाय But दे yet- गेट मॅरीड. पण तरी How many married people are feeling lonely today? किती लग्न झालेल्या लोकांना, जोडप्यांना आज एकटं वाटतंय, Isn't it? है की नाही? तथ्य आहे का नाही माझ्या बोलण्यात?
Because marriage is often associated with companionship. कारण विवाहाचा संबंध नेहमी साथीशीच येतो ना, की दोघं एकमेकांच्या संगतीत साथीत राहायला लागले. I don't want to live alone. मला एकटं राहायचं नाही आता, That's why I want to get married. म्हणून मला लग्न करायचंय But आता. after marriage, लग्नानंतर they feel lonely. त्यांना परत एकटं वाटायला लागतं. Are you getting me, people? कळतंय का? We have couples who say they feel lonely. अशी आहेत जोडपी आपल्याकडे सुद्धा जी येऊन म्हणतात, लग्न झालेली जोडपी, की आम्हाला एकटं वाटतं. It may sound strange, आणि ऐकायला आपल्याला विचित्र वाटेल, but that is true. पण ते सत्य आहे, ते खरं आहे. Because, कारण when God made Eve for Adam, देवाने जेव्हा हवेला आदामासाठी निर्माण केली, Bible says बायबल म्हणतं in Genesis 2 verse 18, उत्पत्ती 2:18, God said it is not good that man should be alone. I will make a companion for him. देव म्हणाला, या पुरुषाने एकटं असणं बरोबर नाही, चांगलं नाही, मी त्याच्यासाठी एक साथीदार निर्माण करीन. I will make a partner for him. त्यासाठी मी एक साथीदार निर्माण करीन. देव म्हणाला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, मी त्याच्यासाठी त्याच्या योग्यतेचा मदतगार निर्माण करीन. A helpmate for him. एक मदतगार मी तयार That करीन, he should not feel lonely. त्याला एकटं वाटू नये. उत्पत्ती 2:18. But see, sin brought a gap even in marriage. पण बघा ना, पापामुळे लग्नात सुद्धा गॅप पडली. See, you get married so that you will not feel lonely. तुम्ही लग्न करता अशासाठी, असं म्हणून की मला एकटे पण आता नको आहे, मला लग्न करायचं आहे, But yet you feel lonely. तरी लग्न केल्यावर एकटं वाटतं. What does it show? अर्थ काय? You need God in that तुला marriage. देवाची गरज आहे त्या लग्नात. अरे देवाशिवाय कुठं निघालाय लग्नात? If you don't have God in that marriage, you will have a time where you will feel lonely. त्या लग्नात जर देव तुम्ही घेतला नाही ना, तर कधी ना कधी परत लग्न करून पण एकटं वाटणार आहे. सुरुवातीलाच देव घ्या. Honeymoon period will not last perpetually. मधुचंद्राचा काळ कायम टिकत नाही. There will be ups and downs in your life. हनीमून संपलं, ते सगळं संपलं की चढ उतार आयुष्यात यायला लागतात. And what happens? मग काय होतं? At times, कधी कधी there may be some misunderstanding. थोडीफार गैरसमजूत होऊ शकते दोघांमध्ये, And suddenly you feel lonely. आणि अचानक तुम्हाला एकटं वाटायला लागतं That I don't have even my spouse with की me. माझा नवराही माझ्या बरोबर नाही, माझी बायकोही माझ्या बरोबर नाही. That is the time त्यावेळेला you will know the importance of Jesus. तुला येशूंचं महत्व कळेल. That is the time He supports you. त्यावेळेला येशू येऊन आधार देतात की बाई That's the पडू time नको. He strengthens you. त्याला येशू येऊन आधार देतात की बाबा पडू नको, मी आहे. In other words, दुसऱ्या शब्दात, people may come, people may go, but Jesus is the healer of loneliness. लोक येतील लोक जातील, येशू ख्रिस्त एकमेव एकटेपणाचं उत्तर आहेत. Praise God. येशूला घ्या आणि संगत आयुष्यभराची. That's why unless you have God in the family, म्हणून ना, फॅमिली, कुटुंब, परिवार, त्याच्यात जर देव नसेल, unless you have God with you, देव जर तुझ्या सोबत नसेल, you will always suffer with loneliness. नेहमी तुला एकटेपणा खाईल बर का. मग त्या घरात 10 माणसं असो, 5 असो, नाहीतर नवरा बायको 2 मुलं 4 असो. You may say, I've got 10 boys at तू home. म्हणशील मला 10 मुलं आहेत, A time will come you will still feel lonely. तरी तुला एकटं वाटणार आहे कधी कधी. Yes. कारण देव नाही. Nobody can replace God. कारण देवाची जागा कोणीही घेऊ शकत नाही, हे कायमचं डोक्यात ठेवा. Whenever there is no compatibility in the family, आणि जेव्हा केव्हा कुटुंबामध्ये, परिवारामध्ये असं वाटतं की अरे जमतच नाही, when the marriage get complex, आणि लग्नामध्ये सुद्धा जेव्हा असं वाटायला लागतं की कमी पण आहे, you feel loneliness. एकटं वाटायला लागतं मग की अरे जमत नाहीये, यांचं असं माझं असं नाही. And you hardly have anyone to share your feelings with. आणि मग त्याला आपल्या भावना कोणाला सांगणार आपण? फारसं कोणी नसतं. Sometimes कधी-कधी the husband goes to work नवरा जातो कामाला, and you are all alone तुम्ही असता एकटे, and you feel lonely. मग एकटं वाटतं. नवरा कामाला गेला, 24/7 your husband cannot sit with you. आता 24/7 तो मांडी घालून तुझ्या सोबत बसेल का? Then what you will eat? मग तो असा बसला तर काय खायचं? हवा, Love and fresh air. म्हणजे प्रीती आणि शुद्ध हवा, त्यांनी पोट भरत नाही. Loneliness in marriage is when a person feels that their partner does not understand. लग्नात एकटेपण कधी येतं माहितीये? लग्नात एकटेपण तेव्हा येतं जेव्हा नवऱ्याला किंवा बायकोला असं वाटायला लागतं की हा किंवा ही मला समजूनच घेत नाही, They don't understand my needs. माझ्या गरजा समजून घेत नाही, They don't understand my wants. मला काय हवंय समजून घेत The नाही. first year will be very beautiful. पहिलं वर्ष छान जाईल, The second year, third मग year, 2, fourth मग 3, year. लग्न थोडं जुनं व्हायला लागतं, 3, मग 4, Oh, he doesn't understand me. तर हे मला समजूनच घेत नाहीत. The first few months were so beautiful. पहिले सुरुवातीचे काही महिने किती छान गेले, But now see, आता बघा
That's why somebody had sent me a clip some time मग back. काही दिवसांपूर्वी ना कोणीतरी मला एक व्हिडिओ क्लिप पाठवली. They got married, लग्न झालं एका and जोडप्याचं. that week त्या आठवड्यात they had gone to a mall ते गेले कुठल्या मॉलमध्ये, and they stepped out of the car. गाडीतनं बाहेर आले. The husband and wife were holding hand and entered the mall. नवरा बायको हात धरून मॉलमध्ये गेले. After 2 years, 2 वर्षांनी the holding of hand was not there, हात धरणं संपलेलं but they होतं. were together and then entered the mall. पण एकत्र होते आणि मॉलमध्ये गेले. After some time, आणि काही वेळेनंतर they wanted to go to the mall. त्यांना मॉलला जायचं होतं. They stepped out of the car. गाडीतनं बाहेर आले. The husband was at the gate of the mall. She was just stepping out of the car. नवरा मॉलच्या गेट पर्यंत पोहोचला. ही अजून पण गाडीतनं उतरतीये. म्हणजे जसं जुनं होतं तसं सगळं जुनं होतं. नव्याचे So- 9च दिवस Say, असतात. I have my wants and nobody understands me. मला माझ्या गरजा आहेत, कुणीच मला समजून घेत नाही. Loneliness occurs when you are lonely without God. एकटेपण कधी येतं माहितीये? लग्नात पण कुटुंबात पण एकटेपण तेव्हाच येतं जेव्हा देव आपल्या बरोबर नसतो. Sometimes these things will happen. कधी कधी अशा गोष्टी Some घडतील. misunderstanding will happen. आता माणूस आहे, नवराही माणूस, तोही माणूस, कधी कधी गैरसमजूत होणार. It is the love of Jesus that keeps the marriage floating. पण येशूंचं प्रेम त्या लग्नाला व्यवस्थित पुढे नेतं. Amen. आमेन. Loneliness occurs when you feel that you are ignored. एकटेपणा कधी येतो? जेव्हा आपल्याला असं जाणवतं की काय बाबा माझ्याकडे लक्षच नाही अलीकडे. Oh, they are taking advantage of me. माझा फायदा घेत आहेत हे लोक. Husband is taking advantage of me. The children are taking advantage नवरा of माझा me. फायदा उचलतो, मुलं पण माझा फायदा I'm उचलतात. only living for them. When will I live for मी myself? फक्त त्यांच्यासाठी जगती, मी स्वतःसाठी कधी जगणार? You know. असं. And when there is a lack of attention, आणि मग लक्ष कमी पडलं ना की असं वाटायला लागलं माझ्याकडे कोणाचं लक्षच नाहीये की सगळ्यांचं माझं say, काय? I'm wearing this nice sari. एवढी Nobody छान is साडी saying घातली, anything. कोई कुछ बोल रहा नाही. Nobody means only the husband, हा, not खरं the आहे, children. कोई कुछ म्हणजे कुणाचं पडलेलं नाही आपल्याला. नवऱ्यानी बोललं पाहिजे, छान दिसतेय, See, बोललेच नाही. The main cause of loneliness एकटेपणाचं मूळ कारण is that lonely people may feel rejected. एकट्या असलेल्या लोकांना ना असं नाकारलेल्याची भावना असते. And emotionally disconnected. एक भावुक रीतीनं ते खचलेले असतात. इमोशनली Disconnected from others. भावुक रीतीनं सगळ्यांपासून ते वेगळे झालेले असतात. And it can be many reasons. त्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात म्हणा. Amen. Amen. Sometimes the social status, even your Facebook and Instagram also can cause loneliness in कधी you. कधी हे सामाजिक स्टेटस आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक वगैरे पण डोक्याचा ताप आहे बरं का. त्यात Amen. नाही एकटेपणा, त्या स्क्रीन मधून एकटेपणा घुसतो. Yes. And sometimes when you are on the phone and somebody is talking to you and if you are just there, you feel lonely. आणि कधी कधी तुम्ही फोनवर आहात आणि कोणीतरी तुमच्याशी बोलत आहे तेव्हाही एकटं वाटतं. Because कारण- I'm talking to my husband, he is in the phone. की मी नवऱ्याशी बोलतीये तरी ते फोन मध्येच घुसलेले आहेत. So you feel lonely. मग एकटं वाटतं. Amen. हे तर खूपच झालेलं आहे अलीकडे. And loneliness, as I said, of loss or आणि मग bereavement. जसं मी म्हटलं एकटे पण माणसाला कधी कधी घरात कोणी आई म्हणा, वडील म्हणा, काही कोणी वारले असतील, घरातले लोक वारले Or असतील, growing old alone. किंवा एकट्यानं वयस्कर होणं, Having limited support. मर्यादित आधार, कोणी आधारच नाही, And going through a breakdown. आणि ब्रेकडाऊन होणं की आता मी तुटून गेलो, मला कोणाचाच आधार नाहीये, सारे असूनही माझा कुणीच नाही. And loneliness, it affects your health. आणि एकटेपणा ना तब्येतीवरती गैरपरिणाम It करतो, affects your mind. मनावर गैरपरिणाम करतो. And then you stop looking good. मग तुम्ही चांगले दिसत नाही, म्हणजे तुम्हाला ते नको वाटतं की आता काय घालायचं, काय उगीच जाऊ दे, Nobody is appreciating. कारण कोणी तर बघणार नाहीये, Then you don't take care of your health. कोणी कौतुक करणार नाही. मग आपण तब्येत जपत नाही, शरीर जपत नाही, And then चांगले the दिसत husband नाही. doesn't look at you only then आणि मग completely. तर नवरा अजिबातच तुझ्याकडे बघत नाही. थोडी उरलेली आशा पण गेली, कारण तूही हार मानली. And sometimes then women also, they don't groom themselves. कधी कधी बायका पण मुली पण असं करतात ना, स्वतःला नीट नेटकं ठेवत नाही. They are 30 and they start looking like 50. गब्बाळे इज नॉट द वर्ड, म्हणजे 30च्या असतील 50च्या दिसतात, Because they are not bothered. कारण की काय पडलेलं नाही, फिकर नाही, परवा नाही. Live for yourself. Live for God also. स्वतःसाठी थोडं जगा, देवासाठीही जगा. अरे स्वतःला जरा नीट नेटकं ठेव ना बाबा. Amen. आमेन. And loneliness in marriage increases when a person struggles with his mental health. आणि लग्नामध्ये एकटेपणा कधी वाढतो माहितीये, जेव्हा मानसिक रीतीनं मनुष्य खचून जातो.
and even physical health. आणि शारीरिक रीतीनं सुद्धा जे आजार पाजार येतात अगदी एकटे पडतात मग. And they have a hard time to even getting their partner to understand they are suffering. आणि मग अवघड जातं त्यांना त्यांच्या जीवन साथीदारांना समजावून सांगणं सुद्धा की अहो मला त्रास होतोय, अगं मला त्रास होतोय. Loneliness leads to depression. एकटेपणा नैराश्याकडे नेतो. Amen. आमेन. And then it affects your health. त्याचा तब्येतीवर गैर परिणाम होतो. That's why you need to always talk to your spouse. म्हणून ना नेहमी नवरा बायको मध्ये गप्पा झाल्या पाहिजे. The healing, one of the ways to heal your loneliness is communication. एकटेपणाला आरोग्य द्यायचं असेल तर त्याची एक रीत आहे, आपसात गप्पा मारा. Communication. आपसात Talk बोला. rubbish, but talk. काही वेळेसारखं बोला पण बोला. पागलो जैसी बातें करो पर करो भाई करो. वो शादी टिकेगी भाई बात करो. Amen. That will heal all your depression. त्यातून तुझ्या सगळ्या नैराश्याला आरोग्य मिळेल. Amen. कळतंय ना? Share with them. त्यांना सांगा, Talk with them. बोला. When you are sitting across the table to have lunch, talk. समजा जेवायला बसलोय तेव्हाही बोला. Some people say, no, when you are eating, don't talk. काही लोक म्हणतात नाही जेवताना बोलायचं As नाही. it is, we don't talk the whole day, and even eating time, we don't talk when we एक तर talk अख्खा in the दिवस dream. दिवसभर आपण एकमेकांना बघत नाही आणि बोलत नाही आणि जेवतानाही बोलायचं नाही म्हटल्यावरती काही आशाच उरली नाही की You मग can pour out your heart with one another. हृदय होता ना एकमेकांच्या समोर. माझं असं तुझं कसं. I always talk with my wife. मी नेहमी माझ्या बायकोशी गप्पा मारतो. Breakfast time, we talk. नाश्त्याच्या वेळेला पण आमच्या गप्पा सुरू Lunch असतात. time, we talk. दुपारी पण जेवायला बसलो की गप्पा सुरूच असतात. They आणि मला तर talk, खूप talk, आवडतं. talk. आमेन. I know women love to talk, हो but ना. men also should talk. आणि बायकांना तो बोलायला आवडतच. कमॉन. पण पुरुषांनाही आवडायला हवं. See, if you want to be delivered from loneliness, talk. एकटेपणापासून सुटका हवी आहे ना, बोला बोला. Talk. बोला. असे मुक्यासारखे बसू नका. Amen. आमेन. Attend the church. चर्चला पण या. You have got such a privilege. अरे काय सौभाग्य मिळालं The आपल्याला. world does not have this kind of privilege. आज जगाला हे सौभाग्य नाहीये की आपण चर्च मध्ये असे येऊन बसतो. Every week we can come together and communicate with one another. दर आठवड्याला आपण असे एकत्र बसून एकमेकांशी गप्पा मारू शकतो. पण नाही कुचकटपणा Is there a chance? Is there a chance for any one of us to feel lonely? मला तुम्ही सांगा एवढ्या भरल्या गर्दीमध्ये आपल्यातल्या कुणाला तरी अशी संधी आहे का एकटं वाटावं? Never. मग कशाला तुला एकटं वाटतंय? Our church people are there. आहेत ना आपल्या चर्चचे लोक. अरे मार ना गप्पा. This privilege the world does not have. हे सौभाग्य जगाला नाही. आपल्याला आठवड्यातनं 3-3 दिवस हजारोची गर्दी आहे. You know, तुम्हाला माहिती the आहे? world only meets during marriages and parties. जगाला फक्त गरज लग्नात आणि पार्ट्यांमध्ये असते. They don't know sometimes these new clothes, when should I wear? कारण जगातल्या लोकांना कधी कधी कळत नाही आपण एवढे सगळे नवीन कपडे साड्या वगैरे घेतल्या Isn't it? घालायच्या कुठे हा. आणि कधी. आता आपलं असं नाही आठवड्यातनं 3 दिवस चर्च असतं आपण घालून मोकळं करू. Say, they don't know when to wear. पण जगातल्या लोकांना अभि कोणी The ladies सांगते. say, बायका म्हणतात एवढं भारी साडी हो घेतलं ना. कुठं घालायचं माहित नाही. कोणी लग्नच करेना अलीकडे. कुणाचं लग्न झालं तर मी जाणार नाही हो ना. घालून. हे म्हणजे See, they घालतात. have that thought. तो विचार असतो त्यांचा. And that's why in their marriage they have 7 days. म्हणून लग्नामध्ये ते लोक 7-7 दिवसाचे असे इतके वेडिंग फेस्टिवल अलीकडे होतात ना की विचारू नका. 7-10 days wedding festival. 10-10 दिवसाचे वेडिंग फेस्टिवल. And then our youngsters and the ladies are very happy. आणि आपले सगळे तरुण जवान मुलं मुली आणि खास करून बायका एकदम खुश. आता काय 5 साडी आहे ते हो. 5 दिवस मी घालणार. एक से एक पहनने का सबको देखने दे. See, but for us आपलं म्हणलं we have 1 day wedding. आपल्या एका दिवसाचं आपलं लग्न कसं असतं ख्रिश्चन लग्न एका दिवसाचं. Why? एक दिवस Because- एक संध्याकाळ. Because कारण- we meet every Sunday, दर रविवारी आपण every भेटतो. Saturday, दर शनिवारी भेटतो. every Monday. दर सोमवारी भेटतोय. I'm not saying it is wrong. मी असं नाही म्हणत आहे की हे सगळं करणं आणि Even वेडिंग Christians also have 3-4 days of wedding. असं हे सगळं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. अलीकडे ख्रिश्चन लोकांमध्ये सुद्धा 3-4 दिवसाची लग्न चालतात. मला माहित आहे बरं का. Yes, some of them have that. हाँ होता है सब कुछ होता है सर और हमको मालूम भी है. करो They प्रभु में रहो बस. praise God. सब करो प्रभु में रहो. You can come to church. चर्चला आपण येऊ शकतो. Loneliness will be driven away. एकटेपणा जाईल ना. The word of God comes to you. देवाचा शब्द The तुझ्यापर्यंत believers meet you. बिलीवर माणसं आजूबाजूला भेटतात. पण How पटलं तर- can loneliness stay in you? मग कसं एकटेपण राहू शकतं तुझ्यात. Get prayed. प्रार्थना करून घेऊ Get शकता. involved in some kind of church activities. चर्चच्या कुठल्या तरी कामात जरा हात घाला. विचारा चौकशी करा. हे कोट घालून बसलेले लोक त्यांना विचारा. कुछ You काम will है तो get दे some भाई. work. काहीतरी काम दे.
And then what will happen? You will be delivered of your loneliness. सुटका मिळेल एकटेपणातनं. Only complaining will not do. दुसरं काय झालं? तक्रार तक्रार ह्या माझा चर्च. नवरा बोलतच हो ना. नाही. Okay, get involved in the church. तुझा नवरा बोलत नाही तर घरात येऊन तू काहीतरी चर्च मध्ये येऊन काहीतरी करायला लाग. Say, you have companionship. संगत आहे ना, साथीदार किती आहेत? Amen. आहे Spend ना. time in prayer. प्रार्थनेत वेळ घालव. If your करायचं. husband is not talking, go in the room and talk to God. नवरा बोलत नाहीये तर खोली जाऊन देवाशी गप्पा मार. God will change your husband and he will call you to talk. हो, तोवर देव काय करेल? नवऱ्याचं हृदय बदलेल आणि नवराच तुला हाक मारेल. ये ग जरा इकडे, बसू जरा आपण एकत्र. See? Amen. God has all powers. देवाकडे सगळं सामर्थ्य आहे. आणि एखाद्याचं हृदय बदलायची किल्ली हेच आहे, प्रार्थनेला बसायचं त्याच्यासाठी. See? प्रार्थना संपेपर्यंत हाक मारतात आपल्याला. Yes. Spend time in Bible study. जरा बायबल Bible reading. वाचा, बायबल वाचा, त्यात वेळ घालवा. And there are times we also need to change. कधी कधी आपण पण बदलायला पाहिजे बरं का. You cannot remain in that honeymoon zone all your life. त्या हनीमूनच्या झोन मध्ये आयुष्यभर तर राहता येणार नाहीये ना. See? हा, Because the time comes कारण वेळ येते ना, which we call as a midlife crisis. ज्याला आपण मिड लाईफ क्रायसिस म्हणतो, की जे मध्यम वय येतं ना त्यातले संघर्ष. Midlife crisis. मिड लाईफ क्रायसिस मध्यम It वयातले starts संघर्ष. from 30 onwards to 50. 30 पासून पुढे 50 पर्यंत तो संघर्ष येतो. And that is the time some people go through depression. मग त्यावेळेला काही लोक नैराश्यात जातात. When you reach that middle age, मिडल एज म्हणतात ना, मध्यम वय जे म्हणतात between ना, 30 to 50, 30 ते 50 पर्यंतचं जे वय आहे त्याला मिडल एज म्हणतात. and many of the crises in the family starts from 30 to 50. आणि परिवारातले अनेक संघर्ष 30 ते 50च्या वयोगटात आल्यानंतर सुरू होतात. And after 50, 50 नंतर husband and wife stick together like glue नवरा बायको असे टिंकासारखे एकमेकांना चिकटून राहतात. because they know कारण त्यांना कळलेलं असतं बाय देन everything is now getting over. आता सगळं संपायची वेळ आली, आता काय. Amen. आमेन. So can a marriage survive this midlife crisis? तर Yes. लग्न किंवा विवाह या मध्यम वयाच्या संघर्षातनं जाऊ शकतो, टिकू शकतो, टिकू शकतो. Yes. You cannot escape from midlife, आणि त्या मध्यम वयातनं कुणाची सुटका तर नाहीच आहे ना. but you आयुष्य. can escape from midlife crisis. पण त्यातनं येणाऱ्या संघर्षातनं तुम्ही सुटू शकता. Say, you cannot escape from midlife. मध्यम वयातनं सुटू नाही शकत. ते वय आहे, ते सगळ्यांना चढतं वय असतं, ते लागतच. You will be crossing 30, 40, 50. वय वाढतच ना सगळ्यांचं. 20 नंतर 30, 30 नंतर 40. Amen. Amen. You cannot escape from midlife. आणि त्या मिड लाईफ मधून आपण पळवाटा तर काढू शकत नाही, पण होणाऱ्या संघर्षापासून पळवाट काढू Say, शकतो. that is bound to happen to us ते all. तर सगळ्यांच्या जीवनात घडणार आहे. Amen. आमेन. काहींना नवीन वाटेल, पण घडेल. If your soul love is strong, तुमच्या जीवातलं प्रेम जर खंबीर असेल you can tide it all by the grace of God. तर सगळं देवाच्या दयेनं, देवाच्या कृपेनं तुम्हाला पार करून जाता येईल. Amen. Amen. Paul writes, पॉल लिहितो ना, I can do all things through Christ that strengthens me. ख्रिस्त येशू जे मला ताकद देतात त्यांच्याद्वारे सर्व काही करण्यास मी समर्थ आहे. You know, midlife crisis always strikes when, both of you feel a little bored in your life. आणि दोघांनाही आयुष्यामध्ये थोडंसं बोरिंगचं वाटायला लागलं ना नवरा बायकोला, तर तिथून समजायचं की मिड लाईफ क्रायसिस हे मध्यम वयाचे संघर्ष सुरू झालेत 30 ते 50च्या मध्ये. Sometimes कधी कधी you feel, what is this life? असं वाटायला लागतं अचानक, काय हे जीवन, What is the future of us? काय आपलं भविष्य आहे. I think so. I'm missing something in मला life. असं वाटतं की माझ्या आयुष्यात माझ्याकडनं काहीतरी राहून गेलंय. When you cross 40, 40च्या पुढे गेलो ना suddenly you feel the vagueness of everything. की अचानक असं वाटायला लागतं सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. And that's why you feel that crisis. आणि म्हणून तो संघर्ष जाणवायला लागतो 40च्या पुढे. They don't realize there is a vacuum in them. त्यांना कळत नाही त्यांच्यात एक पोकळी आहे. They don't know त्यांना माहित नाही that they need Jesus more at that time. त्यावेळेला तर त्यांना येशूंची जास्त गरज आहे. Why? What happened to them? का, काय झालं त्यांना. They were enjoying life, सगळं शांत चाललं होतं, and suddenly अचानक this midlife crisis हे attacks. मध्यम वयाचे संघर्ष येतात. They are not happy. ते आनंदी राहत नाहीत. What is this happening? काय झालंय असे सगळे विचारायला Not लागतात. happy with their body. They are not happy with their things that they शरीर have असं achieved. दिसतंय त्यावर खुश नाही, अशी नाराजी खूप येते. They look at others. दुसऱ्यांकडे बघतात They say, oh, they are so happy. आणि म्हणतात अरे हे किती सुखी आहेत, आनंदी आहेत, आपलं का असं. See, till this time, that fellow had a house also. तोपर्यंत तर त्याचं घरही झालं होतं, आणि माझं तर आता पण घरच माझं झालं. अजून झालं नाही असं. See, because कारण when you start the race, you start together. शर्यत जेव्हा आपण सुरू करतो
आपण एकत्र सुरू करतो. But somewhere in the middle, पण कुठेतरी मध्ये somebody has gone ahead than you. कोणीतरी तुझ्यापेक्षा पुढे निघून And जातं. then you feel, मग तुला वाटायला लागतं what good my life is now. काय माझं आयुष्य तर काही कामाचंच नाही. See? अशा भावना येतात. And sometimes कधी कधी when you reach 40, 50, 40, 50ला वय आलं then you know all that creaking, cracking pains हो and all की that starts. हाडांमधनं पण कू का असे आवाज यायला लागतात. वो भी थोडी नाराजी येते क्या बुढे हो रे अभी आपण. And then the children are also grown up. मुलंही तोवर मोठी होतात. See? जवान That is, होतात. that is the age when children also don't be with you. आणि त्या वयामध्ये मग ती मुलंही तुमच्या सोबत राहत नाहीत का आता ती वयात आलेली आहेत. When they were small, लहान होती तेव्हा see, you are totally focused, तुमचं लक्ष पूर्ण त्या मुलाबाळांवर होतं ती लहान असताना. taking care of them. त्यांना सांभाळणं, शाळा, Feeding हे them, ते, school, this, खायला that. घातणं, स्वयंपाक. But then, मग after they are grown up slightly, मुलं जरा मोठी झाली, वयात यायला लागली they say, Mama, don't be behind me all की the time. मुलांना आई बाबा आवडत नाही. मम्मा डोंट कम बिहाइंड मी. का रे बाबा I माझी want लाज to be वाटायला- on my own. मला आता माझी लाज बरी वाटायला लागली. See? हं? And then they don't know what to do. मग त्यांना कळत नाही काय करायचं. Because every morning they used to get up. कारण की एक रुटीन होतं ना अगोदर, रोज सकाळी उठायचं, Do this, do डबे that, बनवा, prepare स्वयंपाक करा, tiffin. शाळेला पाठवा, हे करा ते, all that. मुलांचं सगळं. And suddenly when they grow up, मग अचानक मुलं झाली मोठी, आता काय करायचं उठून? आता उठून करायचं काय? No आता work. काम नाही, डबे बिबे नाही, काय नाही. But पण if at that young age, त्या तरुण वयात if they had been involving themselves somewhere in the activities of God's work and the kingdom work, तेव्हाच त्या वयामध्ये त्यांनी जर स्वतःला कुठल्या तरी देवाच्या कामामध्ये इन्व्हॉल्व केलं असतं, गुंतले असते, suddenly when the children have grown up, you will still not feel मग isolated त्यांची मुलं मोठी झाल्यानंतर सुद्धा त्यांना एकटं वाटणार नाही. कारण because ही you मोठी have झाली. got job in hand. का ही जरी मुलं जरी मोठी झालेली आहेत तरी आपल्याकडे हातात काम आहे, चर्चमध्ये आपल्याला हे करायचंय, ते करायचंय वगैरे वगैरे. तर असं हातात ठेवा And काहीतरी. sometimes you miss that younger life. आणि कधी कधी मग ते जवानीतले दिवस आपल्याकडनं राहून जातात. Like one wife said, जसे एक बायको म्हणाली, I'm very depressed मी फार नैराश्यात आहे. because when we were young, कारण आम्ही जेव्हा जवान होतो I wanted to do many things, मला खूप काही करायची इच्छा होती तरुण but असताना, my husband didn't allow. पण माझ्या नवऱ्याने परवानगी Never दिली. cooperated with कधी me. मला सहकार्य केलं नाही. I had my dreams, मला माझी स्वप्न होती, but all those dreams are gone. सगळी स्वप्न गेली. Now I have reached this midlife. आता मी या मिड लाईफ मध्ये आले, 50 पर्यंत वगैरे What shall I काहीतरी. do आता now? काय करणार मी? All my dreams are gone. आता माझी सगळी स्वप्न गेली. They feel all is now nothing. मग It's त्यांना all असं वाटायला vanity. लागतं सगळं शून्य, व्हॅनिटी ओ व्हॅनिटी, असं सगळं व्यर्थ, व्यर्थच व्यर्थ. And you cannot help some people because they don't know Jesus. आणि काही लोकांना आपण कायच मदत करणार कारण त्या लोकांना येशूच माहित नाहीयेत. Amen. आमेन. That's why unless you both know the Lord, म्हणून ना लग्नात जोपर्यंत तुम्हाला दोघांना, नवऱ्याला बायकोला येशू माहित नाहीत, you will always suffer loneliness. तोवर त्रास होणार, एकटेपणा तरी जाणवणार, लग्न केल्यानंतरही जाणवणार. Right from the age of 30, 30 पासून 40, 40 I enjoyed with my wife. मी तर अगदी माझ्या बायकोबरोबर आनंद केलेला आहे. I enjoyed my life. अगदी मस्त आनंद केलेला We आहे. never felt lonely. कधी आम्हाला एकटं वाटलेलं We नाही. don't feel lonely even till today. आजपर्यंत आम्हाला एकटं वाटतच नाही, Never. कधीच नाही. Midlife was we passed, but no झालं. midlife crisis. आमचं मिड लाईफ गेला आता, 50च्या पुढे गेलेलो आम्ही तर, पण आम्हाला ते संघर्ष कधी आले नाहीत Amen. की एकटं वाटतंय, एकटं वाटतंय. My life, my wife supports me. माझी बायको मला सपोर्ट करते, आधार देते. I'm an emotional anchor. She's my emotional आणि anchor. भावुक रीतीनं म्हटलं तर ती मला आधार देते, मी तिला आधार देतो. We love each other. आमचं एकमेकांवरती प्रचंड प्रेम आहे. We two as a couple have crossed this great milestone. आणि जोडपं या नात्याने आम्ही सुद्धा हे सगळे माइलस्टोन पार केलेले आहे. Never felt lonely कधी एकटं नाही वाटलं because we have one another. कारण आम्हाला एकमेकांची साथ आहे. We have our daughter Sandra. आमची मुलगी सँड्रा आमच्या सोबत आहे. We have the church. चर्च आहे, We have the ministry. Ministry We है. have the calling. कॉलिंग है, बस Amen. प्रभु है और क्या मांगता है. Every week दर आठवड्याला we are in the work of God. देवाच्या कामात आम्ही व्यस्त असतो. Just last Saturday, गेल्या शनिवारीच as we were getting ready to come for the meeting, आम्ही सभेला यायला तयार होत होतो. my wife told me, तर माझी बायको म्हणजे मीच Pastor. पास्टर, she addresses me as pastor many times. अनेक वेळेला मी त्यांना पास्टर म्हणूनच बोलवते, रिस्पेक्ट. She said, Pastor, तर म्हणते पास्टर, we have been dressing like this and going to church for the past 35 years. हे शनिवारचं असं आपण रेडी होऊन चर्चला गेले 35-36 वर्ष जातोय. While we were dressing up, she said, तयार होत असतानाच
मी बोलले पास्टरांना की For the- पास्टर आज आपल्या लग्नाला 38 वर्ष झाली, जवळजवळ 36-37 वर्ष आपण असे रेडी होऊन दर शनिवारी चर्च घ्यायला जातो. not missing one meeting. एक मीटिंग आपण कधी चुकवली नाही. That itself is a record. अरे तेच एक विक्रम आहे, विक्रम. Yes. हा रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड. Only thing it didn't appear in the Guinness World of Record फक्त books. अजूनपर्यंत गिनीज बुक मध्ये आमची नावं आली नाहीयेत, गोष्ट वेगळी. क्या मालूम जॉनी सर वो भी कर दे एक दिन. But it's a record by itself that not one Saturday I missed. पण एक विक्रम आहे हा, एक शनिवार मी कधी चुकवलेला नाही. And I answered at that time, आणि त्यावेळेला मग मी तिला उत्तर दिलं, we are not tired and we will never be tired. आपण कधी थकलो नाही जयश्री, आणि आपण कधीही थकणार नाही. We were never bored and we will never be आपण bored. कधी बोर झालो नाही आणि आपण कधी बोर होणार We नाही. enjoy it आपण मजा करतो and we will याच्यात. do it for आणि another करणार. 30 years if God wants. अजून 40 वर्ष करू देवाची इच्छा झाली तर. When you do what makes you happy, जे काही तुला आनंद देतं ना ते जर तू केलंस, you will never feel lonely. कधी तुला एकटं वाटणार नाही. Even at this age of whatever 65, 66 आज I हे जे am, काही माझं वय आहे 65-66 वर्षाचा मी झालोय, I never feel lonely, bored in मला life. कधी असं एकटं बोर्ड नाही होत. I enjoy my life. मी तर मजाच करतो. People aged 50, 55, they are bored of their पण life. लोक 50-55 मध्ये एकदम बोर होतात, कंटाळा येतो, काय करायचं कळत नाही त्यांना. I'm not bored. मी नाही बोर होत कधी. I'm enjoying my life today. मज्जा, मी तर माझ्या आयुष्यामध्ये मजा करत आहे. Enjoying my life with my wife, with my daughter, with God, with you. माझ्या बायको बरोबर, माझ्या मुली बरोबर, माझ्या देवा बरोबर आणि तुमच्या बरोबर माझी मजा सुरू आहे. We have the grace of God. देवाची कृपा आमच्यावर आहे, आपल्यावर God आहे. keeps us happy. देव आपल्याला आनंदी, आम्हाला आनंदी ठेवतो. Amen. आमेन. Even when my wife would go to her mother's, आणि माझी बायको कधी आईकडे जरी गेली ना, I would spend time in prayer मी प्रार्थनेमध्ये वेळ घालवायचो and Bible reading आणि बायबल वाचनात वेळ घालवायचो. and dancing before the Lord. प्रभू समोर नृत्य, आम्ही देवासमोर नाचलोय. I पार्ट्यांमध्ये enjoy नाही. life. मजा. Many times अनेक वेळा you are so busy taking care of your kids तुम्ही तुमच्या मुलांना, लहान बाळांना सांभाळण्यात एवढे व्यस्त होता and your husbands आणि नवऱ्यांना सांभाळण्यात तुम्ही बायका एवढ्या व्यस्त होता that you don't have time for yourself. की स्वतःसाठी बायकांकडे कधी कधी खरंच वेळ राहत नाही, Really? है ना. You have no time for yourself. वेळच राहत नाही बायकांकडे कधी कधी स्वतःसाठी. And that's why being in a marriage at times can be stressful. पण कधी कधी या विवाहात राहणं, लग्नात राहणं पण कधी कधी दडपण देतं. And you know, a wife, she works outside also, she cooks आणि also, अलीकडे she तर- takes care of a kid also. अलीकडे बायको म्हटलं तर घरही सांभाळते, मुलंही सांभाळते, नोकरीला पण जाते And there is not enough time to get everything done that she wants to आणि do. जे काही सगळं करायचंय ते सगळं करायला तिला वेळही पुरत नाही. त्यामुळे See, and many times, आणि मग अनेक वेळा you women, बायका, तुम्ही बायका, you मुली, sacrifice your me time. तुम्ही स्वतःसाठीचा वेळ सगळा त्याग करून You know, टाकता. there is a me time. एक स्वतःसाठीचा वेळ असतो ना, And that affects you also. आणि मग काय होतं, स्वतःसाठीचा अगदी थोडाही वेळ कधी ठेवला नाही ना तर त्याचा परिणाम व्हायला लागतो स्वतःवर. Because you have so many demands. कारण एवढ्या सगळ्या मागण्या असतात, नवरा एक मागतोय, पोरं एक मागतायत, काय म्हणजे विचारू नका. So that you have to sacrifice your own time and your desires. आणि मग बायकोला स्वतः विषयीनं वेळ म्हणा, स्वतःच्या इच्छा म्हणा, सगळं त्यागावं लागतं कधी कधी. Your mind wants you to do something for yourself and you have no time. तुझ्या मनात असतं की मी स्वतःसाठी हे असं असं करावं, पण वेळच मिळत नाही. Your body wants you to relax but you have no time. तुझ्या शरीराला पण इच्छा असते की मला आराम हवाय, पण वेळच मिळत नाही. And you cannot give time to your आणि- body, you cannot give time to your mind. मग त्या बायकांना स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या मनाला वेळ देता येत नाही. And your physical health and mental health is very मग important. मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य ते सगळं महत्वाचं आहे. You have to have a goal also. तुमचंही काहीतरी ध्येय पाहिजे ना, Say, संतुलन पाहिजे, ध्येय पाहिजे. so sometime you need to take out. कधी कधी थोडासा वेळ स्वतःसाठी काढायचा. वेळ मिळत नसतो, वेळ काढल्याने मिळतो, मराठीत म्हणतात. Amen. ते बरोबर आहे. And so your goal is only children मग and काय their होतं? dream. ध्येय फक्त मुलं, मुलांची स्वप्न, मुलांना मोठं करणं. And once that goal is over, the children are grown up, you don't have anything. आणि मग मुलं मोठी झाली की मुलं आपापलं बघून घेतात, मग तुमच्याकडे आता काही काम नाही. And then you feel lonely. मग एकटं वाटायला लागतं. कारण त्या वयामध्ये मुलं त्यांच्यावर आपापल्यावर असतात, त्यांना त्यावेळेला तुम्ही नकोय. That's why म्हणून be balanced. संतुलित राहा. Don't just do only one thing and that is my family. एकच गोष्ट करत राहू नका की परिवार परिवार परिवार. Kingdom of God. देवाचं राज्यही थोडा आत घ्या. Some work in the church. काही चर्चमध्ये काम घ्या.
do something. काहीतरी करा, लेस्ट यू डू नथिंग. Because this will be there till your death. कारण हे तू मरेपर्यंत राहील. The children will grow up and stand on their own feet. मुलं मोठी होणार, स्वतःच्या पायावर उभी राहणार, आणि काय माहित स्वतःची घरटी बांधतील ती मुलं. Then what you have to do? मग काय Nothing. राहिलं आता तुझ्याकडे करायला? काय राहिलं मग? See, my wife takes care of her daughter. No माझी problem. बायको माझ्या मुलीला सांभाळते, काही हरकत नाही. That बरोबर is a आहे. primal focus. पहिलं प्राधान्याचं काम हेच आहे. But she knows पण माझ्या बायकोला माहिती आहे, this cannot be her lifetime focus. आयुष्यभराचं लक्ष हे नाही असू शकत. Amen. आमेन. Because कारण she knows that the माहिती. daughter will grow up and now she will stand on her own feet. तिला माहिती आहे आता माझी मुलगी मोठी होणार, ऑलरेडी झालेली आहे, स्वतःच्या पायावर उभी राहणार, राहिलेली आहे. And then मग with that, त्यात as she was growing, जशी ती वाढत होती, she also helped me in the church. चर्च मध्येही मला तिने मदत केली. Say, even when she was small, we were in the church. म्हणजे लहान सँड्रा लहान असताना पण आम्ही चर्च मध्ये होतो ना, तेवढेच इन्व्हॉल्ड होतो की. Yes. कधी म्हटलो नाही घरी ती एकटी आम्ही आज येत नाही. No. She used to translate for me, तरी भाषांतर केलं, कुठल्याही अवस्थेत मी भाषांतर केलेलं आहे. takes care of the affairs of the church. आणि चर्च मधल्या गोष्टी पण सांभाळल्यात बरं का. Because कारण she knows माहिती आहे in the church work there is no retirement. चर्चच्या कामात निवृत्ती नाहीये. And so there will be no point of talking of loneliness. मग एकटेपणाविषयी बोलून काय फायदा आहे? बोलायचंच नाही की मी It will एकटे. never happen because तसं- you're working for God. आणि तसं होणारच नाही, कारण तुम्ही देवाचं काम करताय. I don't know about you, but I never felt lonely ever in my life. मला तुमचं माहित नाही, पण मला माझ्या आयुष्यात कधी एकटं वाटलेलं नाहीये. There is no retirement in the call of God. देवाच्या पाचारणात एक तर रिटायरमेंट नसते, There is no retirement in the kingdom work. आणि देवाच्या राज्याच्या कामात सुद्धा रिटायरमेंट नसते. Amen. आमेन. वय काही असो, Praise God. देवाला धन्यवाद. And sometimes when you do feel that you are lonely, आणि कधी कधी जरी तुम्हाला असं वाटलं की जरा मी आज एकटं वाटतंय, have some good friends. काही चांगले मित्र ठेवा ना. Text them at काही times. चांगले मित्र मैत्रिणी असू Talk दे, to them at times. त्यांना टेक्स्ट टाका, त्यांच्याशी गप्पा मारा, पण अंडरलाईन चांगले. बहुत सारा अंडरलाईन मारना है, चांगले. When you see signs of loneliness in ज्या marriage, तुम्हाला एकटेपणाची लक्षणं जीवनात दिसतात, rather than arguing with them, त्याला त्यांच्याशी वाद घालायच्या ऐवजी ना try to talk. थोडं त्यांच्याशी बोला. You tell them, I want you to talk to me. सांगा की मला एकटं वाटतंय, आज जरा मला साथ द्या बाबा, माझ्याशी गप्पा मारायला बसा Or कोणीतरी. you start the talk. नाही तर तुम्ही बोलायला सुरुवात करा. How will the other person know that you are feeling lonely? कारण समोरच्या माणसाला तरी कसं कळणार ना, नवरा जरी असला तरी त्याला कसं कळणार आहे की तुला आज एकटं वाटतंय? Don't assume that they will know that you are going through a crisis. असे तर्क काढू नका ना, नवरा आहे माझा तो, त्याला कळायला, अरे न बोलता He is कसं not a कळायचं? prophet of तो God. काय देवाचा संदेश टाका, देव आहे का त्याला कळायला? Amen. आमेन. See, everyone is made differently. बघा, प्रत्येकाची प्रकृती आकृती सगळी वेगळी आहे. See, तू वेगळी, मी वेगळी, तू वेगळा, मी वेगळा. I'm not a person who will die if I don't communicate with anyone. मी काय असा माणूस नाहीये मात्र की जर मी कुणाशी गप्पा मारल्या नाहीत तर मी मरणार, असा मी नाहीये. I will not die. नाही, मी काय मरत नाही. Even for 10 years, if I don't communicate with anybody, I will still live. माझं असं आहे, 10 वर्ष जरी मी कुणाशी बोललो नाही तरी मला कधी एकटे पण जाणवत नाही. I can live with Apostle John on the island of हो. Patmos म्हणजे मी पात्म नावाच्या बेटावर योहान नावाच्या त्या प्रेषिता सोबत पण राहू शकतो, and still not feel isolated. तरी मला एकटं वाटणार नाही. Even when John the Apostle goes out of that place, I will still not feel आणि योहान isolated. प्रेषित जरी मला सोडून निघून गेला तरी त्या बेटावर मला एकटं वाटणार नाही, Because I always converse with God. कारण मी नेहमी देवाशी बोलतो. I always talk with Jesus. माझ्या गप्पा नेहमी येशूशी चालू असतात. So for me, it's an alien to me. तर माझ्यासाठी एकटेपण Loneliness is an alien for me. तर माझ्यासाठी एकटेपण अपरिचित आहे, अनोळखी आहे, मी ओळखत पण नाही एकटेपणाला. Say, and sometimes you have loneliness because of pride also. आणि कधी कधी लोकांमध्ये एकटेपण गर्वामुळे सुद्धा येतं बरं का. Because when you have pride, you don't have people around. कारण की काय असतं, आपल्यात गर्व आला ना की आपल्या आजूबाजूला कोणी फिरकत नाही. Say, कारण लोकांना माहिती असतं, इनको छेडा की ये अंगपरी आते हैं, तो इनसे दूर ही रहो. if others don't talk, you make an attempt to talk with मी them. काय म्हणतो, तो तुझ्याशी बोलला नाही, तू बोल ना, तुझी इज्जत कमी होईल का? Amen. आमेन. नाही, वो बोलते ही नाही, तू जाके बोल ना भाई. And don't worry. आणि काळजी नका If करू. nobody talks, at least for that 1 hour, talk with Jesus. शेवटी कोणी जरी बोललं नाही, 1 तासभर येशूंशी बोला. What did Job say? योग काय म्हणाला? God has disconnected me
from all my family. देवाने मला माझ्या पूर्ण परिवारापासून वेगळं केलंय. Why? का? So that he can have fellowship with God. की देवाशी त्याला सहभागिता साधता यावी. Sometimes it does happen. कधी कधी असं होतं, God removes you from all kind of association देव तुम्हाला सगळ्या संगतीपासून लांब करतो so that you can talk with him. की तुम्हाला देवाशी बोलता यावं, देवाशी गप्पा मारता याव्या. I'm telling you, मी सांगतो ना, if you don't talk to God on a regular basis, तुम्ही जर नियमितपणे देवाशी गप्पा मारल्या नाही, you will come to me with depression and loneliness. तुम्ही नैराश्यासाठी प्रार्थना करून घ्यायला माझ्याकडे येणार, एकटेपणासाठी प्रार्थना करून घ्यायला तुम्ही माझ्याकडे येणार. Yes. आज माझ्याकडनं ऐकून घ्या, Talk to God every देवाशी day. रोज गप्पा मारा. If you want to be delivered from loneliness, तुम्हाला एकटेपणातून जर सुटका हवी असेल ना, talk to him. देवाशी रोज बोला, सगळं त्याला सांगायचं, You don't- लहान सहान सगळं. You don't need a proper atmosphere to talk to him. काय असं व्यवस्थित वातावरण होऊ दे, माहौल बनने दो, फिर मैं प्रभु से बात करूंगी वगैरे नको. जसं आहे त्याच्यात प्रभूशी 4 गप्पा मारून घ्या. Amen. Amen. And even if there are no people to talk to, आणि जरी कोणी माणसं बोलायला नसली, if you are talking to Jesus continuously, पण तू येशूशी सारखं बोलत आहे, he will give you divine connections. येशू तुला दैवी नाती लावून देतील. असं काहीतरी नातं येशू लावून देतील ना की गप्पा सुरूच. Pastor, my husband is not sitting and talking with me. पास्टर, माझा नवरा बसून माझ्याशी बोलतच He is नाही, not spending time with me. माझा नवरा माझ्या बरोबर वेळच घालवत नाही. Maybe पास्टर, he is having a bad day, कदाचित त्याचा दिवस तो वाईट दिवस असेल. but he has not spoken to me for 1 week. नाही, पण आठवडा झाला बोलत नाहीये. Maybe he is having a bad week. कदाचित आठवडा खराब असेल, रोज त्याचा मालक तक 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 करत असेल. काय माहित तुला. See, nothing remains the same. बघा, जसं आहे तसं काही राहत नाही. Your situation will change. तुझी परिस्थिती बदलणार, Your husband will change. नवरा Your बदलणार, wife will change. बायकोही बदलणार. Put the word before Jesus. जरा येशूंसमोर एक शब्द टाका. आपण कसं कधी कधी काही काम कोणाकडून करून घ्यायचं असेल तर शब्द टाकतो ना आपण त्यांच्या समोर, Because God knows कारण देवाला माहिती आहे what loneliness is. एकटेपण म्हणजे काय. To remove loneliness of Adam, he made Eve. आदामातला एकटेपणा काढायला तर देवाने हवा तयार केली ना. See, that means he knows what loneliness म्हणजे is. देवाला माहिती आहे एकटेपणा म्हणजे काय, म्हणून तर हवाबाई आल्या जगात. See, even when Jesus was dying on the cross, येशू वधस्तंभावर मरत असताना सुद्धा Jesus said, my God, why have you forsaken me? येशू म्हणाले ना, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. So Jesus also knows तर येशूंनाही माहिती आहे what is loneliness. एकटेपण म्हणजे काय. So he has made preparations for you. तर येशूंनी आपल्यासाठी तयारी करून ठेवली आहे. You cannot live alone. तुम्ही एकटे जगू शकत नाही. The world somehow is trying to have communion with people. आज जग काय करताय, जगातली लोक काय करतायत, कसं बसं आपल्या लोकांबरोबर संभाषण साधायचा प्रयत्न करतात एकटेपण घालवायला. Yes, they want it. त्यांना हवंय, कुणाशीही बोलायला सुरुवात करतात. Yes, if they don't have their own, they will go to and talk to the neighbor. म्हणजे स्वतःचे लोक नसतील, घरचे नसतील तर शेजाऱ्यांशी बोलायला If the सुरुवात. neighbor is not there, they will talk to their dogs. शेजारी नसतील तर कुत्र्यांशी बोलायला सुरुवात करतात. If they have no dog, they will talk with their cat. कुत्रा नसेल तर मांजरीशी बोलायला सुरुवात करतात. I met one lady today, आजच एका स्त्रीला मी भेटलो. and she told me, मला म्हणाल्या त्या I have so and so dogs with me and all that. की माझ्याकडे अशी अशी कुत्री आहेत वगैरे, You know, they are very loving. आणि माझी कुत्री फार प्रेमळ आहेत. माझं एक कुत्र तर खूपच प्रेमळ आहे. I don't know why I said it, but she was a stranger. I said, why you don't have children to love you? तर माझ्या तोंडातनं निघून गेलं. म्हणजे का, माझ्यासाठी ती ऍक्च्युली ती बहीण, ती स्त्री अनोळखीच होती, पण माझ्या तोंडातनं ओघाओघात निघून गेलं. का, तुम्हाला मुलं बाळ नाहीयेत तुमच्यावर प्रेम करायला? You don't have your husband, your family to love you? नवरा, परिवार, फॅमिली, मुलं नाहीयेत प्रेम करायला? She said, what to तर talk म्हणते, about them? काय सांगायचं त्यांचं, They are all useless. कोणी कामाचं नाहीये. Only the dog loves me. फक्त माझ्या कुत्र्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणाली. Only he loves me. फक्त माझं कुत्र माझ्यावर प्रेम करतं. तिच्या कुत्र्याचं नाव ऑस्कर. And she said, nobody loves me like my पण dog. कोणी माझ्यावर असं प्रेम करत नाही जेवढा माझा ऑस्कर माझ्यावर प्रेम करतो. Hey. असं एकटेपण. Sometimes you need to असं know होतं. Jesus. कधी कधी येशूंशी आपण बोलायला जातो. मी तर निघताना तिच्यावरनं हात फिरवून तिला म्हटले, तू शनिवारी ये, वी विल गिव्ह यू लॉट्स ऑफ लव्ह. Yes, she said that. आ जा तू. मी बोलले तिला, तू ये. Very loving lady. कारण ना ती स्त्री खूप प्रेमळ होती ऍक्च्युली. Because the moment she saw me, she said,
something you have in you. कारण ज्या which is क्षणाला तिने touched मला पाहिलं ना, आमची काय ओळख पळत नाही हा, पण ज्या क्षणाला तिने मला पाहिलं, पास्टरांना बघून ती म्हणाली, तुमच्यात काहीतरी आहे. Wherever I go, these things I hear. आणि जेव्हा जुठे कुठे मी जातो ना, तिथे असं होतं. See, you cannot predict बघा. anything. कशाचाच आपण काही तर्क लावू शकत नाही. Who is there with you today, tomorrow they may not be काय there. सांगावं ना, आज आपल्या बरोबर कोण आहे, उद्या ते आपल्या बरोबर राहणार आहेत का नाही राहणार आहेत. Don't wait for things to get out of hand. तर गोष्टी हातापलीकडे जायची वाट बघू नका. Develop friendship with Jesus. येशूंशी आत्तापासून मैत्री वाढवा. Are you going to do it? करणार की नाही? Every day? रोज करणार ना? येशूंशी गप्पा रोज मारणार ना? Because loneliness does not come with a warning. कारण कसं आहे, एकटेपणा असं सूचना भोंगा लावून येत नाही, मी येतोय Never. येतोय येतोय येतोय. It can happen at any point of your life. एकटेपणा आयुष्यात कधीही येऊ शकतो. Whether you are single or whether you are married. एकटे असा नाही तर लग्न झालेले असा, एकटेपण माणसात कधी येऊ शकतं. Some are reaping what they have sown. काहींनी जे पेरलंय तेच ते कापतायत. Because they were all the time craving for personal space. कारण त्यांना नेहमी स्वतःची आपली जागा हवी होती. See, I want my me time, I want personal space. मला माझी वेळ पाहिजे, मला माझी स्वतःची जागा पाहिजे. They were telling their spouses, आपापल्या नवऱ्यांना बायकांना ते सुरुवातीपासून सांगत I येतात, want space for मला myself. माझी जागा पाहिजे स्वतःसाठी. Lord, प्रभू, when can I have my personal कधी space? मला व्यक्तिगत जागा मिळणार, मी टाइम मिळणार. I want to catch up with myself. मला माझ्या स्वतःशीच थोडंसं बोलायचं I आहे. want to relate to myself. मला माझ्या स्वतःशीच थोड्याशा गप्पा I मारायच्या want to आहेत. feel comfortable about myself, माझ्या secure about स्वतःविषयी मला myself. थोडं कम्फर्टेबल बनायचंय असं. I feel suffocated with them. नाही तर मला असं गुदमरल्यासारखं होतं, I've lost my identity. माझी ओळखच गेल्यासारखं होतं मला. So when God gives you that special time तर देव तुम्हाला जेव्हा ती स्पेशल वेळ देईल, and all of them leave, हालेलुया, आमेन. when all of them leave you, आणि मग बाकीचे सगळे जेव्हा तुला सोडून जातात, मग तुम्ही म्हणता मग मी म्हणता, हे काय हो ना. कोणीच बोलत नाही माझ्याशी, कोणीच सगळ्यांनी माझ्याशी अबोला धरलाय, माझ्याशी. God will say, you only wanted it. देव Me म्हणे, time, me तुलाच time. ना, मी टाइम, मला जागा पाहिजे, मला जरा सवड पाहिजे, मला जरा माझ्यासाठी वेळ पाहिजे, घ्या आता बसा. Amen. You know the greatest singer, one of the greatest singer, Britney Spears. ब्रिटनी स्पियर्स एक अतिशय प्रसिद्ध गायिका आहे. She went through tremendous depression in her life. आपल्या आयुष्यात त्या अतिशय मोठ्या नैराश्यातून गेल्या. World famous singer. जगप्रसिद्ध गायिका, But she felt depressed पण नैराश्यात गेली, because of loneliness. एकटेपणा. She was struggling with mental struggles. आणि इतका मानसिक त्रास व्हायला लागला तिला. She की बस. spoke on Instagram. इंस्टाग्रामवर त्या बोलल्या She said, I'm surrounded with fake people. आणि म्हणाल्या, सगळे नकली आणि ढोंगी लोक माझ्या I'm अवतीभोवती आहेत. surrounded with fake smiles. सगळे नकली हसणारे लोक माझ्या अवतीभोवती आहेत. I don't know whom to trust. मला कळतच नाही कुणावर विश्वास ठेवायचा. And she was, fed up of those people who hated her. आणि ज्या लोकांनी तिचा तिरस्कार केलेला ना, त्यांना ती कंटाळलेली होती की हे लोक मला नको नकोसे झालेत आता. If she had only tasted Jesus, पण जर फक्त येशूंची चव तिने घेतली तर she would have loving words for everyone. किती प्रेमळ शब्द तिच्या मुखातनं सगळ्यांसाठी बाहेर आले असते. Even if my wife does not talk to me today, जरी आज माझी बायको माझ्याशी बोलली नाही, I will understand तरी मी समजून घेईन that maybe there is some reason. की कदाचित काहीतरी कारण असेल, Maybe she is thinking about something else. काय विचार करत असेल ती. Because we are believers तर आपण बिलीवर लोक and we आहोत. trust one आणि another. आपला एकमेकांवर विश्वास आहे, Isn't it? है की नाही? We trust one another. आपला एकमेकांवर विश्वास आहे, आपण बिलीवर लोक आहे. And so we never feel lonely. तर कधी एकटं वाटत नाही. That 1-2 hours, if my wife does not talk, I don't have worry because that 2 hours I'll talk with God. 1-2 तास माझी बायको कधी माझ्याशी बोलली नाही तर मला काही टेन्शन येत नाही. ते 2 तास मी येशूंशी बोलीन, Say, बोलतो. are you getting me? people? कळतंय ना मी काय म्हणतो. And sometimes you have to come to church and build strong fellowship with some believers. हो, आणि कधी कधी ना चर्चला येऊन बिलिव्हर लोकांमध्ये जे असे स्ट्रॉंग खंबीर बिलिव्हर आहेत त्यांच्याशी मैत्री करा. Give them time. They will give time to you त्यांना also. तुम्ही वेळ द्या, ते तुम्हाला वेळ देतील. You एकमेकांना भेटा. don't have to fight alone. एकट्याने लढायची पण गरज नाही. They will stand for you. ते तुमच्या बाजूने उभे राहतील. People are ready to stand for you. लोक तुझ्यासाठी उभे राहायला तयार आहेत. God has placed them in your life. देवाने त्या लोकांना तुझ्या जीवनात आणून Don't ठेवलंय. avoid them. त्यांना टाळू नको. They will stand by you. तीच माणसं तुझ्या बाजूने They उभी will राहणार आहेत. strengthen you. तीच माणसं तुला ताकद देणार They आहेत. will bring smile on your face. तीच माणसं तुझ्या चेहऱ्यावर हास्य आणणार आहेत. God will raise up right people for you. देव तुझ्यासाठी योग्य लोकांना उभं करेल.
God is saying, देव बोलतोय wear your shoes, wear your sandals, तुझे बूट घाल, सँडल घाल and go out आणि जा बाहेर and meet somebody. आणि भेट काही लोकांना, Bless them and they will also त्यांना bless. आशीर्वाद दे, ते तुला आशीर्वाद देतील. The Lord will open up something beautiful for you. प्रभू काहीतरी सुंदर तुझ्यासाठी उघडून ठेवेल, He will establish your feet. तुझे पाय स्थिरस्थावर करेल. Amen. Amen. Don't feel lonely. एकटं वाटून घ्यायचं Even if you नाही. don't have a job, don't worry. जरी नोकरी नसेल तरी काळजी करायची In the name of Jesus, येशूंच्या नावात wear your shoes, पाय बूट घालायचे, wear your sandals, सँडल घालायचे, nicely wear a tie. चपला घालायच्या, सूट Go बूट काय out in सगळं the name of घालायचं. Jesus. येशूंच्या नावात बाहेर जायचं. God will give you a job. देव तुम्हाला नोकरी पण देईल. Be bold, be जरा confident. हिंमतवान, धाडसी, विश्वासाने भरलेले राहा. God told Joshua, देव यहोशुआला be म्हणाला bold ना, and courageous. धाडसी राहा, धीरानं राहा, हिंमतवान राहा, ढेपाळू नको सारखा. You have to conquer the whole land. अख्ख्या जमिनीवर तुला विजय घ्यायचा आहे. Pray- आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. That job He is going to give it to ती you नोकरी देईल तुला देव, because the time of mourning is over. कारण की शोकाची वेळ संपली The आहे. time of joy is come. आनंदाची वेळ आलेली आहे. Time of rejoicing has come. उल्हासाची वेळ आलेली आहे. He will surround you with glorious people. आणि वैभवशाली लोकांनी देव तुला घेराव करेल. See yourself in that workplace. स्वतःला त्या ऑफिस मध्ये बघ, See yourself in the cabin of that boss. स्वतःला त्या बॉसच्या कॅबिन मध्ये बघ, See yourself in the promotion स्वतःला place. त्या बढती मिळालेल्या जागेत बघ, Amen. Amen. See yourself in that new business. स्वतःला त्या नवीन व्यवसायात बघ, See yourself as a businessman. स्वतःला एक बिझनेसमॅन म्हणून बघ, See yourself as a businesswoman. स्वतःला एक बिझनेस वुमन म्हणून बघ, Call yourself as the blessed one. स्वतःला आशीर्वादित म्हण. आय एम ब्लेस्ड, I belong to the Lord God. मी प्रभू परमेश्वराची आहे. आय एम सो ग्लॅड आय बिलॉंग टू हिम. Praise God. Amen. This message is for you. हा उपदेश तुमच्यासाठी आहे. Don't sit and cry. डोक्याला हात मारून खाली बसून रडायचं नाही. Amen. हा? Maybe you never thought, of clicking on the YouTube. आणि कदाचित तुम्ही विचार केला नसेल कधी YouTube वर क्लिक करायचा. Sometimes the Lord will lead you into many things. कधी कधी देव तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये चालवेल. Amen. Amen. Suddenly you will open your iPad. अचानक तुम्ही आयपॅड घेऊन बसलेले And असाल instead of hearing or seeing some Hindi movie, आणि काही हिंदी पिक्चर बघायच्या ऐवजी which you are so addicted to, ज्याचं तुम्हाला एवढं अलीकडे व्यसन लागलंय, suddenly the Lord will change your finger and put you into हो ना. my message. अचानक तुझं बोट दुसरीकडे जाईल आणि आम्ही दोघं येऊ समोर And then you will click that. आणि मग तुम्ही त्याच्यावरती बोट ठेवाल And you will hear the message. आणि मग मेसेज ऐकाल. Don't worry. काळजी करू नका, God will bless you प्रभू today. आज तुला आशीर्वाद And देईल suddenly you will have peace. आणि अचानक तुला शांती All मिळेल. loneliness will go. सगळं एकटेपण जाईल, All sadness will go. सगळं दुःख जाईल. Praise असं God. बरं बरं वाटायला And you लागेल. will say, आणि तुम्ही म्हणाल, oh, this is not my regular speaker I hear. अरे हे काही मी नियमितपणे ऐकत नाही बरं का, यांचं हे कोण? Some people say, काही लोक म्हणतात who मला, is this Pastor Peter Silve? कोण आहेत रे हे पास्टर पीटर सिल्वे? ठीक आहे, ठीक आहे, आपण ऐकू तर. ऐकू तर खरं. And then they press it. मग ते क्लिक करतात, And then they are saved. मग And save. then they are blessed. कारण होतं, आशीर्वादित होतात. Praise God. अलीकडे ऑनलाईन फार होतं सगळं. See, the Holy Spirit touches you. पवित्र आत्मा स्पर्श करतो तुम्हाला And He forcibly makes you to click. आणि अगदी बळजबरीनं पवित्र आत्मा तुम्हाला कधी कधी त्याच्यात God starts speaking to you. क्लिक करायला लावतो आणि देव तुमच्याशी Because बोलायला. God is interested in your life. कारण देवाला तुझ्या जीवनामध्ये इंटरेस्ट आहे. Every time He sees you lonely, He wants to give you His power. ज्या दर वेळेला देवाला तू एकटा दिसतो, देवाला त्याचं सामर्थ्य तुला द्यायचं असतं. He wants to strengthen you. देवाला तुला शक्ती द्यायची असते Amen. की बंदा मेरे हाथ में आए तो मैं बंदे को बनाऊं. There is a physical manifestation whenever you start feeling lonely. जेव्हा केव्हा तुम्हाला एकटं वाटायला लागतं ना, तेव्हा शारीरिक प्रगटीकरण त्यात असतं, प्रदर्शन God असतं. will put new thoughts in you. देव नवीन विचार तुमच्या डोक्यात God will घालेल. encourage you. देव तुला प्रोत्साहन देईल. Amen. असतं देव प्रोत्साहन देतो आपल्याला, कुठून ना कुठून देतो. He will send angels to you. काय देवदूतांसारखे लोक पाठवेल, Because देवदूत God is पाठवेल. interested in each one of कारण us. देवाला आपल्या प्रत्येकामध्ये इंटरेस्ट आहे. He loves each one of you. देवाचं आपल्या सगळ्यांवर प्रेम आहे. तुझ्यावर आहे, माझ्यावर आहे. Some unknown person will come and encourage you. कोणी अनोळखी माणूस येऊन त्या दिवशी तुम्हाला एनकरेजमेंट देईल. Ananias will come. As Ananias Ananias येईल. came to meet Paul. जसं अनन्या पॉलला भेटायला आला तसं कोणी येईल. And he said, आणि म्हणाला, I am speaking on behalf of God. देवाच्या वतीने मी तुझ्याशी बोलायला आलोय. Brother Saul, rise up. ब्रदर शॉल उठा. Say, he will say, तो म्हणेल somebody will speak to you. कोणीतरी, म्हणजे असं कोणीतरी येऊन तुमच्याशी बोलेल. Rise up. उठा. Brother Saul, rise up. ब्रदर शॉल उठा. Sister Mary, rise up. सिस्टर मेरी उठा. Say, मेरी खुश. yeah, it will come like हो that. ना, असं होऊ शकतं. Ananias said, अनन्या बोलला, rise up, Saul. शौला उठ राजा उठ.
उठ. I'm speaking on behalf of God. देवाच्या वतीने बोलायला आलोय मी. उठ तू खडा रे पहिले. ऐसा बैठते नहीं. You have to take the word of God seriously. देवाचा शब्द ना तुम्ही लोक गांभीर्याने घ्या. Implement it in your life. मी डोकं फोडून नेहमी सगळ्यांना सांगत असतो देवाचा शब्द ऐका रे बाबा. शब्द things will गांभीर्याने घ्या. move. तो शब्द स्वतःच्या जीवनात वापरा गोष्टी घडतील. I know one of you is saying, मला माहितीये तुमच्यातलं कोणी म्हणताय I never thought that I will be alone, मी pastor. असा कधी विचारच केला नव्हता पास्टर की मी एकटी पडणार आहे. But here I am. पण बघा ना. But that is the way God wants you to be. पण ठीक आहे ना देवाला तू तशीच हवी आहे. You should say, तू म्हणायचं let not my will be done, but let your will be done माझी in my इच्छा life. नको दे बाबा तुझीच इच्छा पूर्ण कर. माझ्या आवडीचं कोण नको तुझ्याच आवडीचे सगळे घाल. Sometimes that sickness has come to you कधी कधी काय आजार वगैरे होतो तुला and you are on the bed मग तुम्ही बिछाण्यावर असता for weeks. आठवडे बरोबर पूर आठवडे. Take it as a positive thing. सकारात्मक रीतीनं ती पण गोष्ट घ्या. Maybe God wants me to read the Bible, which I never read in my whole year. ती कदाचित देवाची इच्छा आहे की मी बायबल वाचावं कारण की मी धडधाकट असताना कधी बायबल वाचलं नाही. God has given you opportunity. देवाने मग संधी दिली तुला बिछाण्यावर पडल्या पडल्या बायबल वाच. Amen. आमेन. Sometimes God will keep you away from toxic friends. कधी कधी देवबाप तुला असं नशा चढवणाऱ्या मित्रांपासून आणि मैत्रिणींपासून लांब ठेवेल. Yes. Oh. Because some toxic friends will pull you down. कारण काही असे नशा देणारे मित्र मैत्रिणी असतात ते खालीच खेचतात. It's better to be lonely than be with toxic friends. असल्यांसोबत राहायच्या ऐवजी एकटे पडा. नको. Amen. आमेन. It's better you have few friends थोडे मित्र मैत्रिणी चालतील who can stand with you जे तुझ्या बाजूने उभे राहतील than have following of 5,000 people. की ज्यांच्या मागे 5,000 लोकांची फॅन फॉलोइंग आहे वगैरे असं काही नको आपल्याला. Amen. आमेन. Build your relationship with Jesus. नातं येशूंशी छान बांधा. येशूंना आपलं करून घ्या. And Jesus will never talk negative with you. आणि येशू कधीच तुझ्याशी नकारात्मक बोलणार नाही. Amen. कधीच नाही. Maybe you are suffering in your workplace, कदाचित तुझ्या ऑफिस मध्ये तुला काही त्रास असेल but God is, doing a small miracle in your पण life. देव तुझ्या जीवनात छोटासा चमत्कार करतोय. Yes. आमेन. आमेन. Showing you that He is with you. तुला दाखवतोय देव की आहे मी तुझ्या बरोबर आहे. Amen. आमेन. A little miracle. एक छोटा चमत्कार देव कुठेतरी करेल. He will show it to you. आशेचा छोटा असा किरण. Don't worry. घ्याजी ढग दिसतो का ढग छोटासा तरी दिसतो का. Amen. आमेन. I have known मी पाहिलंय some of the wives, they have come to me crying. काही बायका रडत माझ्याकडे येतात. My husband never comes home early. माझा नवरा घरी लवकरच येत Never नाही. takes me out. कधी बाहेर Never does this. Never does हे that. नाही ते नाही हे करत नाही ते करत After नाही. prayer, प्रार्थनेनंतर then they go away. जातात. And after 2-3 months, I meet them 2-3 महिन्यांनी परत कधीच त्यांना मी भेटलो and I ask them, आणि विचारलं how is your husband? कसं चाललंय नाही तेवढं काही नाही. नवरा कसा आहे. नाही एवढं काय नाही आधी 12ला यायचं, आता 10 पर्यंत येतात. असं. But that is not a miracle. मग तो चमत्कार नाही का. 12चे 10 झाले ना 10चे 8 होतील 8चे 6 पण होतील. And जेवतात पण हो ते आधी जेवायचं का. नाही मग आता जेवायचं. जेवतात आता ना घरी. जेवतात ना. जेवतात ना घरी आता. तेवढा तरी See, चमत्कार people झाला. don't see miracle there. लोक चमत्कार बघत नाहीत बरं का. They want the husband to become like a charming prince म्हणजे नवरा एकदम coming on the horse. राजकुमारासारखा घोड्यावर आला पाहिजे का रोज. हा? Little change. God is doing it in your life. थोडे थोडे बदल देव जीवनात करतोय ना. 12चा 10ला यायला लागलाय ना. घरात जेवायला लागलाय ना. बाकीचं पण होईल. Amen. Amen. Things will happen. होईल गोष्टी होतात. God is showing you. देव तुला दाखवतोय I can do it. मी करू शकतो. I can do it in your life. तुझ्या जीवनात पण मी कार्य करू शकतो पण आपली घाईच भारी. Thank Him for that little blessing. देवाचे आभार माना त्या छोट्या छोट्या आशीर्वादांसाठी सुद्धा. आभारी माणसं येशूला बोला. Amen. And sometimes we become lonely because of our own mistakes. आणि कधी कधी आपण स्वतःच्या चुकीपायी एकटे पडतो. But forgive yourself पण स्वतःला क्षमा करा and you shall be healed. आणि बरे व्हाल आरोग्यवान व्हाल. Amen. आमेन. Sometimes we feel lonely because of our own mistakes. कधी कधी आपल्या स्वतःकडनं काहीतरी चूक झालेली असते त्यापायी आपल्याला एकटं वाटायला लागतं. Make amends. ठीक आहे ती चूक सुधरव दुरुस्त कर. Once again, get along. परत एकदा सुरू हो. Amen. Amen. If you have got God with you, जर देव तुझ्या सोबत आहे He will change all things. देव सगळं काही बदलेल. Are आमेन. you getting me, people? कळतंय ना मी काय Are you म्हणतोय. going to do it? असं करणार की नाही. The most important is communication. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलणं संवाद साधणं. Even during food time, जेवायच्या वेळेला पण talk. बोला.
मी किती वेळेला अलीकडे हे बोलत असेन की जेवायच्या वेळेला पण तुम्ही ॲज अ फॅमिली बसता तर जरा एकमेकांशी बोला, ती तोंड इकडं तिकडं करून बसू नका. देख आमने सामने मेरे आंख में आंख डाल के देख और मेरे से बात कर. She tells her daughter this. हाँ, मैं सैंड्रा को बोलती हूँ, Look at my eye and talk to me. Look into my eyes and talk to me. Come on. मी I नेहमी want- सांगते सॅन्ड्राला. Amen. It's so wonderful. छान Amen. असतं ना. Praise मस्त, God. मजा. I want you to be so strong माझी इच्छा आहे तुम्ही इतकं खंबीर बनायचंय that you will never feel lonely. की कधी तुम्हाला एकटं वाटता कामा नये. My God will see that you never feel माझा lonely. देव ही जबाबदारी घेईल की तुम्हाला कधी एकटं You वाटणार will नाही. never talk of depression. नाही. You will never talk of suicide. तुम्ही डिप्रेशन आणि आत्महत्या वगैरे बोलणारच You will नाही. never talk of running away from home, घर सोडून मी पळून or जाणार बोलणारच नाही. sadness, or sorrow, or दुःख, crying, or रडणं. weeping, self-pity. स्वतःवर दया की विचारी मी Nobody विचार- understands me. Nobody loves me. कोणी Nobody मला can. समजून घेत नाही. कुणाचं Nobody माझ्यावर let nobody love me. जाऊ दे, Forget it. कुणाचंही माझ्यावर प्रेम नसू दे, माझ्या येशूला God मी आवडते. loves me. देवाचं माझ्यावर प्रेम आहे असं म्हणायचं आणि निघायचं त्यातनं बाहेर. Amen. की कोणाला मी नाही आवडले आणि कुणाचंही माझ्यावर प्रेम नसलं तरी जाऊ दे, येशूंना मी आवडले, येशूंचं माझ्यावर प्रेम, बस. I'm not even worried. मला तर काय काळजीच होत नाही. Some people read the comments and they are worried. काही लोक सोशल मीडियावर एक तर स्वतःच टाकायचं आणि मग कमेंट वाचायचे आणि मग डिप्रेशन. And then some write, मग काही लोक लिहितात ना हे social साडी media. तुम्हाला सूट होत नाही. बस लोक पण असे असतात ना, कोणी काही कमेंट टाकतंय. And then you say, आपने साड़ी कशाला ठीक से घातलं पहनी माहित नाही हे नहीं साडी. है, आपने ये साड़ी क्यों पहनी Say, है? फिर क्या आणि- पहने? and then somebody else will write, आणि कोणी लिहितं हे स्माइल तुम्हाला सूट होत बोललो नाही. अभी क्या रोके दिखाऊं. And then sometimes then you have to put it off. मग कधी कधी ते कमेंट बंद करायला लागतात. पुट इट ऑफ, टर्न इट ऑफ, डोंट वॉन्ट टू रीड ओनली. People will depress you. लोक तुला नैराश्यातच टाकणार आहेत. That's why म्हणून don't be open to the whole world. अख्ख्या जगासाठी उघडे नका होऊ. या 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 What is your opinion of me? माझ्याविषयी तुमचं काय मत आहे सांगा ना. Forget it. माझ्या इथे तुमचं काय मत आहे सांग. काही गरज नाही, कारण काय मतं लोक देतील काय सांगत नाही. Amen. आणि आपण कुणाला फारसे आवडत पण नाही, मग मत विचारू नका. Have those few people, your friends, and थोडे- they will have good thought of you. थोडे मित्र मैत्रिणी बस ज्यांना आपण चांगले वाटतो, Amen. सिस्टर चांगले आहेत त्यांना भेटायचं. Praise God. Amen. Why meet people who don't love you? अशांना भेटायचंच कशाला ज्यांचं तुझ्यावर प्रेम नाही, जीव नाही. Amen. आमेन. नाहीतर डिप्रेशन मध्ये जाऊ. Yes, you need to love your enemies, हा अर्थात शत्रूंवर प्रेम तर करायचंच आहे but आपण, for salvation's sake. पण टाळण्यासाठी बरं का. म्हणजे अगदी शत्रूच्या घरी जाऊन मुकाम ठोकायची गरज नाही. टाळण्यापुरतं ठीक आहे. कळतंय का? दुश्मन के घर जाके रहने की जरूरत नहीं. Praise God. साल्वेशन तर ठीक है. God bless bless you. you. We love you. Keep praying for us. That's all we want. Thank you, Father. Thank you, Lord. Master, we love you, O Father. देव बाप्पा आमचं तुझ्यावर प्रेम आहे. There's nobody who can take your place, Lord. तुझी जागा कोणीच घेऊ नाही शकत. Yes, you have given us divine connections. अर्थातच तू आम्हाला दैवी नाती जोडून दिली आहेत. I thank you that you gave Adam Eve. तुझे मी आभार मानतो की आदामाला हवा तूच दिली. I thank you, you gave Eve Adam. तुझे आभार मानतो की हवेला आदाम तू दिला. But yet, तरी both of them needed you, Lord. दोघांना तुझी गरज पडलीच. Father, देव बाप्पा we thank you for our spouses. आभार मानतो आम्ही आमच्या बायकोसाठी, नवऱ्यासाठी. We thank you for our family. आभार मानतो आम्ही आमच्या कुटुंबासाठी. We thank you for a beautiful church आभार मानतो आमच्या सुंदर चर्चसाठी and the beautiful members of आणि our church. सुंदर मेंबर्स आमच्या चर्च मध्ये जे तू दिलेत त्यांच्यासाठी. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. We are meeting every week. दर आठवड्याला आम्ही भेटतो. Saturday, Sunday ते and पण Monday. 3 दिवस भेटतो. There is no chance of loneliness. एकटेपणा यायची संधीच नाहीये. You don't allow us to feel lonely. तू आम्हाला एकटं वाटूच देत नाहीस. If one does not talk, there is another person in waiting in line to talk to एक us. बोलत नाही तर दुसरा तयारच असतो रांगेत आमच्याशी बोलायला. What a glorious fellowship you have given. काय वैभवशाली सहभागिता तू आम्हाला दिलेली आहे. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Thank you for our wonderful spouses that you have given us. सुंदर पत्नी आणि फार छान पती आम्हाला तू दिलेला आहेस म्हणून धन्यवाद. Thank you धन्यवाद that we can have regular communion with them. की नियमितपणे आम्ही आमच्या
आमच्या पतीशी पत्नीशी बोलतो, संवाद साधतो, Thank you for our children, गप्पा मारतो. आमच्या मुलांसाठी धन्यवाद that we have got such glorious communication with them. की किती सुंदर गप्पा आमच्या मुलांशी होतात. It's like little heaven on earth. म्हणजे छोटस स्वर्ग जणू इथे पृथ्वीवर अवतरलं असं वाटतं. And I know, Lord, मला माहित आहे प्रभू, everything will turn out good for सगळं us. छानच होणार आहे आमचं. It may not seem today, आज नाही दिसणार कदाचित, but it is coming. पण येत आहे, It is happening. होत आहे, It's happening in your होत life आहे. also. तुझ्या जीवनात, तुमच्याही जीवनात होत आहे. Loneliness brings fear, एकटेपणातनं भीती येते, hatred towards self, स्वतःसाठी तिरस्कार येतो, sadness, दुःख येतं, hurt, वाईट वाटतं, depression. नैराश्य येतं. All this thing comes because of हे loneliness, सगळं एकटेपणातनं येतं. sickness, आजार, body sickness, शारीरिक आजार, mental sickness, मानसिक आजार, self-hate. स्वतिरस्कार की मला मी आवडत नाही Nobody loves me. आणि कुणाचंही माझ्यावर प्रेम नाही. This is all the lie of hell. हे सगळं नरकातलं खोटेपण आहे. This is the lie of the devil. सैतानाकडची ही लबाडी आहे. Your people love you. तुझ्या लोकांचं तुझ्यावर प्रेम आहे, Your spouse loves you. तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर प्रेम आहे, Your children love you. तुझ्या मुलाबाळांचं तुझ्यावर प्रेम आहे, Your pastor loves you. तुझ्या पास्टरांचं तुझ्यावर प्रेम आहे, The members of Vineyard Workers Church, they love you. विज्ञान वर्कर्स चर्चच्या मेंबर्सचं तुझ्यावर प्रेम आहे. God has given you divine connection because they love you. देवाने तुला दैवी नाती दिलेली आहेत कारण की त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. Don't feel lonely. एकटं वाटून घेऊ नका, Don't commit suicide and die. एकटं वाटून घेऊन आत्महत्या करून मरू नका. No. नाही नाही You are नाही, the beloved of the Lord. तुम्ही देवाचे प्रियजन आहात. God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. God will take care of you. देव तुला सांभाळेल, He will give you divine connection. देव तुला दैवी नाती जोडून देईल. Spend time in prayer. प्रार्थनेत वेळ घालवा, Talk to Jesus. येशूंशी बोला, Read the Bible. बायबल वाचा. Get into some kind of activities in the church. काही ना काही चर्च मध्ये काम असेल ना ते हातात घ्या. You will never feel lonely. कधी तुम्हाला एकटं वाटणार नाही, Never feel lonely. कधीही एकटं वाटणार नाही. Get into some activities. काहीतरी कृत्यात हात घाला रे, काहीतरी कामात हात घाला. No, but at home I am not accepted. नाही, घरी मला कोणी स्वीकारत नाही. In the church we are ready to accept you. आम्ही चर्च मध्ये तुम्हाला स्वीकारायला तयार आहोत. And if you involve yourself in God's work, आणि तुम्ही जर स्वतःला देवाच्या कामामध्ये गुंतवलं, God will make some way where they will accept you. देव काहीतरी मार्ग काढेल आणि तुझे लोक पण तुला स्वीकारायला लागतील. For God will make a way where there is no way. Yes. Father, देव बाप्पा, this evening, आज या सायंकाळी how many are there who feel lonely at this moment? किती जण आहेत असे ज्यांना एकटं वाटतंय आत्ता या वेळेला? Don't feel embarrassed, don't feel shy. लाजू नका, म्हणजे हात वर करायला पण लाजू नका. किती जण आहेत असे ज्यांना एकटं वाटतं You feel lonely. की माझं कोणीच नाही, I don't have anybody. कोणीही माझं नाही, मला एकटं वाटतंय That my own people hate me. की माझे स्वतःचे लोक माझा तिरस्कार करतात. Nobody wants to talk to me. कोणालाच माझ्याशी बोलायची इच्छा नाही, Nobody has time for me. कोणाकडेही माझ्यासाठी वेळ नाहीये. Don't worry. काळजी करू नका, God will give you divine देव connection. तुम्हाला दैवी नाती देईल. God will change the whole atmosphere. देव संपूर्ण वातावरण बदलून टाकेल, He will change it बदलेल for देव. your good because He loves you. तुझ्या चांगल्यासाठी, कारण देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. God said, देव बोललाय, for your sake I will give people. तुझ्यासाठी मी लोक पुरवीन. नको I will काळजी करू. provide people for your sake. तुझ्यासाठी मी लोक पुरवीन बेटा, तू काळजी नको करू. Don't worry, He said. नको काळजी करू, देव बोललाय. For your sake I will provide people. तुझ्यासाठी मी लोक उभे करीन जे जीव धोक्यात घालतील तुझ्यासाठी. They'll be ready to die for you. तुझ्यासाठी मरायला तयार होतील ती माणसं. David's father-in-law Saul wanted to kill him. दाविदाचा सख्खा सासरा त्याला ठार मारायच्या बेतात होता. But शाऊल. his followers, they risked their lives to give water to David. पण दाविदाच्या मागे चालणाऱ्या लोकांनी मात्र दाविदाला पाणी हवंय म्हणून जीव धोक्यात घालून पाणी आणलं.
सक्का One सासरा. side people will be ready to kill you, your own will be ready to kill तसं you. एकीकडे तुझे सख्खे लोक तुला ठार मारायला कदाचित तयार होतील. But God will raise out spiritual people देव आध्यात्मिक लोक उभे करेल who will help you and be ready to die जे for तुला you. मदत करतील आणि तुझ्यासाठी मरायला तयार होतील. God will show you देव दाखवेल तुला that you are precious. की तू मौल्यवान आहेस. Don't worry. काळजी नका करू. If they reject you, there will be hundreds who will accept you. त्यांनी नाकारलं तर तिथं शेकडो आहेत जे तुला स्वीकारतील. Hundreds. शेकडो खोऱ्यानी आहेत जे तुला स्वीकारतील. I know when you start believing in Jesus, मला माहितीये जेव्हा आपण येशूंवर विश्वास ठेवायला लागतो our own आपले स्वतःचे separate themselves from us. आपल्यापासून स्वतःला वेगळं करतात. But don't worry. ठीक आहे ना, काही हरकत नाही. God will give us देव देईल आपल्याला. father and mother and देव आई brothers and देईल, sisters. देव बाप देईल, देव बहिणी देईल, देव भाऊ देईल, चर्च मध्ये सगळं देईल. Praise God. आमेन. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो Heal their hearts. या लोकांची हृदय बरी कर. Those who are feeling lonely, you heal them now. ज्यांना एकटं एकटं वाटतंय त्यांना फरक कर The आत्ताच्या Lord आत्ता. is strengthening your heart प्रभू तुमच्या now. हृदयांना आता शक्ती देत In the आहे. name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात He is strengthening you. तुम्हाला शक्ती देत आहे प्रभू. He is helping you to live alone. तुम्हाला मदत करत आहे की एकटं कसं राहायचं. For some people, काही लोकांना He is doing a miracle. प्रभू चमत्कार करतोय. You are alone. तू एकटा आहेस. Your partner had separated from you. तुझा जीवन साथीदार तुझ्यापासून वेगळा झालाय, नवरा की बायको. God will bring them back to देव you. त्यांना परत आणणार आहे तुझ्याकडे. He will bring them. This देव is त्यांना what the परत Lord आणणार. is saying. असं प्रभू या वेळेला कुणाशी तरी बोलत आहे. I will bring back your spouse to you. तुझा जीवन साथीदार नवरा किंवा बायको जे तुला सोडून गेले त्यांना मी तुझ्याकडे परत आणणार आहे. I will bring back your child to you. तुझं संतान मी तुझ्याकडे परत आणणार I'll आहे. bring back your children to you. तुझ्या मुलांना मी तुझ्याकडे परत आणणार आहे. असं देव काही लोकांना Lord is सांगत आहे. saying, प्रभू बोलत आहे. You don't worry. काळजी करू नको. You just praise me, worship me. फक्त माझी स्तुती कर, माझी close आराधना to me. कर, माझ्या जवळ ये. I will रबा खराबा शंदो. remove the isolated ones and put them in the family, says the मी Lord. एकट्यांना काढणार आणि त्यांना कुटुंबात बसवणार असं Yes. देव बोलत आहे. I will give them a brand new family, मी says the त्यांना Lord. नवीन कोरं कुटुंब देणार आहे प्रभू म्हणतोय. I'm going to Yes. bless them with brand new family. Yes. They will no more be alone. You will no more be alone. तुम्ही एकटे नसणार आहात. You will have such glorious family अशी वैभवशाली कुटुंब असं मिळेल तुम्हाला that you will start rejoicing की every तुम्ही day. आनंद करायला लागाल की ही माझी फॅमिली आहे. Loneliness will be the talk of the past. आणि एकटेपण भूतकाळातला विषय बनेल. Yes. This is the word coming from God. देवाकडनं आलेला हा शब्द आहे. Heal them. त्यांना आरोग्य दे प्रभू. Heal their minds. त्यांच्या मनांना आरोग्य दे. Heal their bodies. त्यांच्या शरीरांना आरोग्य दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. अकाराबा शंदरू. Bless everyone. प्रत्येकाला आशीर्वाद दे. Let them never feel lonely. त्यांना कधी एकटं वाटू देऊ नको. Let them never feel rejected. कधी त्यांना नाकारलेली भावना नको. Let them feel nobody loves me. कधी त्यांना असं वाटू देऊ नको की कुणाचंच माझ्यावर प्रेम नाही. God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. And He will show it to you by blessing you. आणि देव तुला आशीर्वाद देऊन हे दाखवून देईल. Receive it in the name of Jesus. येशूच्या नावात तू स्वीकार फक्त. Thank you, Father. Thank हालेलुया. you, Lord. In Jesus' name I pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मी Amen मागतो. and amen. आमेन आमेन. Wait for that miracle now to happen in your तो life. चमत्कार घडायची आता वाट बघा जीवनात. Have faith विश्वास ठेवा and wait in patience, आणि धीराने वाट पहा. and things will change. गोष्टी बदलतील. Praise God. आमेन.